नमस्कार. जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्रवर. महाराष्ट्राचा रणसंग्राम आपण पाहतोय. आज दिवस अतिशय मोठा आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांचं राजकीय भवितव्य आज पणाला लागलंय. सकाळपासून आपण पाहतोय की अनेक राजकारणी, सेलिब्रिटी मतदान करतायत. जय महाराष्ट्राचं आपल्या सर्वांना आवाहन आहे की तुम्ही जर आमचं जय महाराष्ट्र चॅनल पाहत असाल तर बातम्या तर तुम्ही पाहताच आहात, पण तुम्ही देखील मतदान करा. मतदान करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि मतदान करण्याचा हाच दिवस आहे. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला बदल घडवायचा आहे, पण तो बदल घडवण्यासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. आणि हो, मोबाईल घरीच ठेवा, कारण मोबाईल न्यायला कोर्टाने यावेळेस बंदी केली. पाहतोय आपण बातम्यांचा ओघ. आपण एक एक बातम्या पाहणार आहोत. कोण कोण आतापर्यंत मतदान झाले. अक्षय कुमारला पाहिलं आपण, सचिन तेंडुलकरला पाहिलं. राजकारण्यांमध्ये सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, अजित पवार असतील, मोहन भागवत असतील, अनेक सनदी अधिकारी आहेत, भूषण गगराणी आहेत, मनीषा पाटणकर आहेत, अशा अनेक सनदी अधिकाऱ्यांनी देखील मतदान केलं आहे. पण तुम्ही देखील मतदान करणं गरजेचं आहे. आणि बातम्यांच्या आपण एक या दिवसभरामध्ये जय महाराष्ट्राच्या माझ्या संपूर्ण टीमसोबत आपण वेगवेगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत. कोणत्या कोणत्या नेत्यांचं भवितव्य यावेळेस पणाला लागले ते पाहणार आहोत. आमचे प्रतिनिधी मुंबई, पुणे, नाशिक वेगवेगळे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. आणि कोणकोणती मतदान आजचं महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये म्हणाल तर मुंबईमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचं मतदान, यांचं भवितव्य काय होणार, किती त्यांना मतं मिळणार. अर्थात आज त्यांना मतदान किती होते हे पाहावं लागेल. मतदानाची आकडेवारी देखील थोड्याच वेळात आपल्यासोबत येणार आहे. आणि आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे, यावेळेस ठाकरे घराण्यातला आणखीन एक तिसरी पिढी जी आहे, आदित्य ठाकरेंबरोबर अमित ठाकरे, राज ठाकरेंचे चिरंजीव, यांचं देखील राजकीय भवितव्य आज बॅलेट पेपरवर, आजच्या EVMमध्ये बंद होणार आहे. त्याबरोबर राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या लढती असतील. अजित पवार आणि योगेंद्र पवार, बारामतीमध्ये चमत्कार घडणार की पुन्हा अजित पवार येणार, हे पाहणं लक्ष सगळ्यांचं महत्त्वाचं राहील. सरसंघचालक मोहन भागवतांनी सकाळीच येऊन मतदान केलं, त्याची दृश्य आपण जी पाहतोय. दरवेळेस हे जे मोठे नेते आहेत हे सर्वात प्रथम मतदान केंद्रावर जातात, सकाळी मतदान करतात आणि त्यानंतर आपापल्या कामाला सुरुवात करतात. शायना एनसीने सकाळी मुंबादेवीला जाऊन दर्शन घेतलं होतं, तीही दृश्य आहेत. शायना एनसी मुंबईतल्या, दक्षिण मुंबईतल्या उमेदवार आहेत. एक नुकतीच कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यांची आणि अरविंद सावंतांची, पण त्यानंतर शायना एनसीनी जोरदार मतदान केलं होतं, जोरदार प्रचार केला होता. संदीपान भुमरे यांनी देखील सकाळी मतदान केलेलं आहे आणि अपील करतायत ते सगळ्यांनाच मतदान करण्याचं. सगळेच राजकारणी सकाळपासून आज आपल्याला फील्डवर दिसत आहेत, मैदानात उतरलेले दिसत आहेत. आपण चर्चा करत होतो की राज्यातल्या महत्त्वाच्या लढती कोणत्या आहेत. सगळ्यांचं लक्ष लागले. लक्षवेधी लढतीपैकी आणखी एक, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे कोपरी 5 पाखाडीमध्ये त्यांची लढत होते आणि त्यांच्या समोर आहेत त्यांचे राजकीय गुरु, ज्यांचा वारसा ते चालवतात, आनंद दिघे, त्यांचा पुतण्या केदार दिघे हे त्यांच्यासमोर उभे असणार आहेत. बारामतीतल्या लढतीकडे तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, शरद पवारांची साथ सोडून स्वतःचा पक्ष केला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि पक्ष अजितदादांकडे आहे आणि त्यांच्यासोबत योगेंद्र पवार असणार आहेत. योगेंद्रची ही पहिलीच लढत आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की कशा प्रकारे लढत होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 पाखाडीतून यावेळेस कितीच्या मताधिक्याने येत आहेत की केदार दिघे त्यांना टफ फाईट देत आहेत, हे पाहावं लागणार आहे. आपण पाहतोय सगळ्या माध्यमातून, वृत्तपत्र असो, यूट्यूब असो, व्हॉट्सअप असो, जोरदार जाहिरातबाजी सगळ्या पक्षांची सुरू दिसते. राज्याचं लक्ष लागलेली आणखीन एक लढत, ती म्हणजे कोकणातली नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यातली ही लढत अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये उभे आहेत दक्षिण पश्चिममधून. अर्थात त्यांच्यासमोर आहेत प्रफुल्ल गुदगे काँग्रेसचे, पण देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्य किती असेल याकडे लक्ष लागले. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय भवितव्य, त्यांची पुढची वाटचाल कशी असेल, पुन्हा मुख्यमंत्री होणार की उपमुख्यमंत्री राहणार की केंद्रात जाणार देवेंद्र फडणवीस, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. आणि मुंबईतली लढत आपण पाहतोय, आदित्य ठाकरे यांची लढत आहे मिलिंद देवरांची. खरं म्हणजे मिलिंद देवरा राज्यसभेचे
खासदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातर्फे उमेदवार आहेत आणि त्यांची लढत आहे आदित्य ठाकरेंची. अर्थात आदित्य ठाकरे एक वलय देखील आहे, या वेळेचे आधीचे ते आमदार आहेत. आणि पुढची लढत आपण पाहतोय वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे. निलेश राणेंनी नुकताच भाजपमधून शिवसेनांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता वैभव नाईकांसमोर उभे आहेत. अतिशय अटीतटीची लढत होणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे आहे, कारण राणे पिता पुत्र हे कायम राज्याच्या राजकारणात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. वांद्र्याची ही लढत वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दीकी. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकी आता कशा प्रकारे फाईट देतात हे पाहावं लागेल. वरुण सरदेसाई यांच्यासाठी देखील त्यांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही लढत असणार आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातली वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दीकी. पुढची लढत आपण पाहतोय कोथरूडमधली. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या समोर आहेत चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. चंद्रकांत दादांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत चंद्रकांत दादा. खरं म्हणजे कोल्हापूरहून जेव्हा पुण्याला आले तेव्हा पुण्यामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या, तरी देखील पुन्हा चंद्रकांत दादा पुण्यातून लढतायत. आणखीन एक महत्त्वाची लढत आशिष शेलार भाजपचे विरुद्ध आसिफ झकेरिया. आसिफ झकेरिया सामाजिक कार्यासाठी तिकडच्या प्रसिद्ध आहेत, पण आशिष शेलार हा भारतीय जनता पक्षाचा एक मोठा चेहरा, एक मोठा नेता, मुंबईचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आशिष शेलारांसाठी ही लढत महत्त्वाची राहणार आहे. खरं म्हणजे आशिष शेलारांचं नाव लोकसभेच्या वेळेस देखील चर्चेमध्ये होतं, पण आशिष शेलारांनी लोकसभा लढवली नाही. आता यावेळेस आशिष शेलार हे विधानसभेसाठीच राज्यातून लढत आहेत आणि ही लढत वांद्रे पश्चिमची संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे असणार आहे. अबू आझमी विरुद्ध नवाब मलिक ही देखील एक महत्त्वाची लढत आहे, कारण अबू आझमी समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार आहेत, पण त्यांना आता तगडं आव्हान असणार आहे नवाब मलिकांचं. नवाब मलिकांच्या लढतीवरून राजकारण रंगलं होतं. अजितदादांकडूनच अधिकृत उमेदवार म्हणून नवाब मलिक खरे म्हणजे उभे राहिले. महायुतीने त्यांना विरोध केला असताना देखील नवाब मलिक इथून लढतायत. आणि शिवाजीनगर मानखुर्द हा जो मतदारसंघ आहे, अनेक प्रश्न तिकडचे आहेत, ड्रग्सचे प्रॉब्लेम आहेत, गुन्हेगारी आहे, अशा सगळ्या प्रश्नांना सामोरं जात नवाब मलिक आणि अबू आझमी यांची लढत असणार आहे. ही मुंबईची लढत माहीमची असणार आहे, ज्या तिरंगी लढत आहे, जिथे सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत विरुद्ध अमित राज ठाकरे. अमित ठाकरेंची ही पहिलीच वेळ आहे. अर्थात राज ठाकरेंचं वलय त्यांच्या मागे आहे, पण सदा सरवणकरांचं तगडं आव्हान माहीममधून अमित समोर असणार आहे. एक वेगळा मतदारसंघ आहे, ख्रिश्चन मतदार आहेत, मराठी मूळचे मतदार आहेत, कोळी मतदार आहेत, त्याबरोबर तिकडे वेगवेगळे जे टॉवर्स आहेत दादर माहीम भागातले, त्या टॉवरमध्ये राहणारे एक उच्चभ्रू वर्ग आहे. असा हा अतिशय मिश्र मतदार असलेला हा मतदारसंघ आणि सदा विरुद्ध महेश विरुद्ध अमित ही लढत अतिशय रंगतदार असणार आहे. सदा सरवणकरांनी खरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे ते विश्वासू त्यांच्याबरोबर गुवाहाटीला पण ते गेले होते, त्यामुळे सदा सरवणकर आता आमदारकी राखणार की काय होणार हे बघावं लागेल. मुंबादेवीतली लढत अमीन पटेल. आतापर्यंत 3 वेळा अमीन पटेल आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासमोर शायना एनसी प्रथमच आमदारकीची निवडणूक लढतायत. शायना एनसी भाजपचा चेहरा, मुंबईतला एक उच्चभ्रू वस्तीमधला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण यावेळेस शायना एनसीनी आमदारकीसाठी थेट अमीन पटेलांशी लढा घेतलेला आहे आणि ही लढत अतिशय रंगतदार होणार निश्चित. खरं म्हणजे अमित पटेलांचं पारडं भारी आहे, पण शायना एनसींचा जो प्रचार आपण पाहतोय गेल्या 15 दिवसांपासून, ते पाहता ही लढत रंगतदार होईल. महाराष्ट्रातली आणखीन एक लढत छगन भुजबळांकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे. खरं म्हणजे जरांगेंच्या समोर ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ ज्या पद्धतीने उभे राहिले, संपूर्ण मराठा समाजाला त्यांनी अंगावर घेतलं आणि ओबीसींचे नेते म्हणून ते समोर येत आहेत. त्यामुळे छगन भुजबळांची लढत महत्त्वाची आहे. छगन भुजबळांचं राजकीय भवितव्य या निमित्ताने खरं म्हणजे पणाला लागले, कारण छगन भुजबळांसारखा नेता जेव्हा तो मुळात हा ओबीसींचा नेता आहे, पण यावेळेस मराठा समाजाचं एक थोडंसं त्यांनी जे वक्तृत्व केली त्यामुळे मराठा समाजाशी वाईटपणा त्यांना घ्यायची वेळ आली. आपण जातोय बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळेंचं मतदान, त्याची दृश्य आपण पाहतोय. जसं मी आधी म्हणालो, राज्यातले सगळे महत्त्वाचे नेते आज स्वतः मैदानात उतरत आहेत, आधी स्वतः मतदान करत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या वेगवेगळी रणनीती सुरू असणार आहे. अर्थात
आचारसंहितेचा भंग न होता आपण पाहिलं की सकाळपासून कालपासून वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर इतरही नाना पटोले असतील, सुप्रिया सुळे असतील, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. आदित्य ठाकरे देखील आरोपातून सुटले नाहीत. त्यांच्यावर देखील आचारसंहिता भंगाचा आरोप होतोय, तक्रार येते. वेगवेगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचा एक मोठा चेहरा. खरं म्हणजे गेल्या वेळेस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या नेतृत्वात विदर्भात भाजपला जेवढं म्हणावं तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत, यश कमी मिळालं आणि भारतीय जनता पक्षाला ती सल होती. त्यामुळे यावेळेस पहिल्यापासूनच चंद्रशेखर बावनकुळे यांना एक भारतीय जनता पक्षात योग्य महत्त्व दिलं गेलं. त्यांना एक नेतृत्वाने त्यांना एक मजबूत पाठबळ दिलं आणि संपूर्ण जो विदर्भाचा जो एक अनेक मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघावर प्रभाव टाकणारे हे व्यक्तिमत्व म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंची ओळख आहे, एक नेतृत्व आहे. आणि विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला एक लढतीची एका मोठ्या बढत मिळण्याची जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंची वैयक्तिक कामगिरी कशी होते, त्याचबरोबर त्यांचं नेतृत्व कसं असणार आहे याकडे देखील पक्षाचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. त्यांनी सकाळी मतदान केलंय. मतदानाची दृश्य आपण पाहतोय आणि आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी शुभम जोडला गेलाय. शुभम, कोणत्या मतदान केंद्रावर तू आता आहेस आणि आता काय तिकडचे अपडेट्स आहेत? आशुतोषजी, खरं बघायला गेलं तर दादर माहीम या मतदारसंघामध्ये मी सध्या आहे आणि बालमोहन शाळा जी आहे या ठिकाणी अवघ्या काही वेळातच जे आहेत राजसाहेब ठाकरे येणार आहेत आणि राज ठाकरे सहपरिवार येणार आहेत. त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरनं जे आहेत ते चालत निघत असतात. 9 वाजताची त्यांनी वेळ दिली होती आणि त्यानंतर जे आहेत राज ठाकरे मतदान करतील. खरं पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत जेवढेही वेळा मतदान केलं असेल त्यामध्ये आणि आजच्या तारखेमध्ये मोठा फरक असेल, कारण की ते यंदाच्या वेळेस जे आहेत त्यांचे चिरंजीव जे आहेत अमित ठाकरे यांच्यासाठी ते मतदान करायला जे आहेत समोर येताना दिसून येणार आहेत. दादर माहीम मतदारसंघामधली ही लढत जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आहे गाजली होती, कारण की महायुतीने जे आहे शुभम या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण अमित ठाकरे पहिल्यांदाच लढतायत. अमित समोर वेगवेगळे आव्हान आहेत. इकडचा मतदारसंघ वेगळा आहे, मराठी देखील आहे, ख्रिश्चन देखील आहे, आपले मुसलमान बांधव देखील आहेत. तर अशा वेळेस या वेळच्या प्रचाराचं तुला वेगळेपण काय जाणवलं? अर्थातच याच्यामध्ये एक प्रमुख बाब अशी होती की अमित ठाकरे जे आहेत प्रचारामध्ये डोर टू डोर जाताना दिसून आले आणि ही बाब जी आहे सर्व इथल्या जे नागरिक आहेत त्यांनी बोलून दाखवली की असा कुठलाच उमेदवार नाही आहे जो आमच्या घरापर्यंत आला. आणि याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा की ते त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत मिताली यांच्यासोबत ते जात होते प्रचाराला. त्यामुळे महिलांसाठी कुठेतरी हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर होता की जे उमेदवार आहेत सगळे पुरुष आहेत, जोही आमदार बनेल. पण आमचं सगळं म्हणणं आज पवित्र मतदानाचा हक्क मी बजावला आहे आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेतील मतदार चांगल्या मताने मला निवडून देतील. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आमचं सरकार येईल आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाचा जो आमचा जाहीरनामा आहे, जो आमचा मॅन्युफॅक्चो आहे, तो मॅन्युफॅक्चर आम्ही पूर्ण करू आणि आमचं सरकार महाराष्ट्रात येईल. कामठीमध्ये तुमचं गड आहे, कामठी तुम्ही उभे आहे इथे, काय सांगणार का? कामठीची जनता ही अनेक वर्षापासून माझ्या पाठीशी आहे आणि जनतेला विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळेला जर मत दिलं तर ते विकासाचं मत आहे अशी जनतेमध्ये एक अपेक्षा आहे, आशा आहे. आणि अशा अपेक्षा पूर्ण करण्याचा जो काळ असतो पुढचे 5 वर्ष, त्या काळामध्ये मी जनतेचे घेतलेले मतं हे जे काही कामं माझ्याकडे येतील किंवा माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणार आहे. आज राज्यामध्ये सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळतो. असं वाटतं की यावेळेस मतांचा टक्का वाढेल, खूप टक्का वाढेल. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, आमचे लाडके शेतकरी यांना सर्वांना भारतीय जनता पार्टी महायुतीचा जाहीरनामा हा मान्य झाला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही, कारण काँग्रेस ही फसवणूक करते. कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये खोटा जाहीरनामा देऊन मतं घेतले
पण महाराष्ट्रात मात्र आता महायुतीचा जाहीरनामा जनतेला मान्य आहे. गेल्या 2 दिवसात सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक स्टंट राज्यात करण्यात आले. या स्टंट काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीवरची दगडफेक. अनिल देशमुखाकडनं अशी मला अपेक्षा नव्हती की निवडणूक जिंकण्याकरता असंही अनिल देशमुखांना करावं लागेल. काल पोलिसांनी पूर्ण खुलासा केला. त्या खुलासामध्ये आपल्याला कळलं आहे की अनिल देशमुखांनी निवडणूक जिंकण्याकरता आणि सहानुभूती मिळवण्याकरता जे काही खेळ केला आहे तो खेळ त्यांच्यावर बुमरँग झाला आहे. आणि काटोलची जनताही चरणसिंग ठाकूरांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून देईल असं मला वाटतं आहे. आज सकाळी देखील त्यांच्या कार्यालयाकडनं काही पत्रक तुम्ही कुठे जे ते वाटल्या गेले भाजपकडनं त्याकडे अशा प्रकारे एक व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे. नाही, ते आता पिसाळलेले आहेत थोडे. त्या ठिकाणी पायाखालती वाळू घसरलेली आहे. मला असं वाटतं की जिंकाचं जिंकू नाही तर हारू, पण अशा पद्धतीची स्टंटबाजी कशाला करायची. आणि अनिल बाबूंनी या वयात तरी असं करू नये असं मला वाटलं. खरं तर त्यांना काय बुद्धी सुचते मला माहित नाही. शरद पवार देखील तर मागच्या 2 प्रसाद वर्षापासून अनिल माध्यमांशी बाबू हे बोलतायत. वेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा त्यांना लखलाभ आहे. थँक्यू सर. हिंदी ढूंढो सचिन. आपने मतदान किया. नागरिकांनी मतदानाचा असा हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% 67% आसपास होतं. आणि नॉर्थ ईस्टमधली लहान लहान राज्य ही 70, 75, 80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहिलं हे अशोभनीय आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या, पण मतदान करा. साहेब, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत. हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेत होतं. पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे मोठे कचकची होतात, नाही असं नाही. पण यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या. पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रक्रिया पार पडलेली आहे आणि नाना पटोले यांची नावाच्या ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉइनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक IPS झाले पण जॉईन न झालेले IPS आहेत जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते. ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय, याची नोंद तरी कशाला घ्यायची. माझ्या मते त्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रभर मतदानाची प्रक्रिया पार पडते. 23 तारखेला नेमकं चित्र काय असणार आहे? भाजप आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कॅम्पेनकडं बघायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होते. यापेक्षा अधिक त्याच्या मला भाष्य करायचे नाही. महाराष्ट्रावर फिरलायत, आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय? असं दिसतंय की इथे सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात. मतदानाचा निर्णय त्या संदर्भात घेतील असं मला फायनल दिसतं. अंदाज काय साहेब? काल विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला सांगितलं गेलं होतं असं ठाकूर म्हणतात. असं आहे की त्याची फॅक्शन फुलशन मला माहिती नाही. तुम्ही जी काही माहिती दिली ती बघितली, पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. कारण ज्यांच्याबद्दलचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच वर्ष ओळखतो.
त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय मी भाष्य करतो. मी काही ज्योतिषी नाही, पण मला सीट असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय रिझल्ट असतो? माझ्या मते त्याने खरं सांगायचं म्हणजे 270 280 सांगायला पाहिजेत. असं 150 सांगणं चुकीचं. 170 अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी एक पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं, ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय, त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. असं माहिती अन्याय काय झाला म्हणजे उपमुख्यमंत्री ते आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे. हे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. युगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे, तो कशातच काही नाही, त्यामुळे अन्याय कसा झाला कोणाकडे? तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का मग? कशासाठी? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही, त्यांना तुम्ही रेवंत रेड्डी सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कधीच मंत्रिपद दिलं नाही, जे अजित पवारांना कायम दिलं. ते सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी चौथ्यांदा संसदेत पाठवलं, याच्यातच समाधान आहे. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतण्या योजना होती. अजित पवार असं म्हणाले की चौकशी व्हायला पाहिजे, ओळखतो तो आवाज माझ्या असं आहे की आपण कोणत्या पातळीवर जावं त्याचे चाचणी सुद्धा पाहिले जात नाही, याचंही लक्षण आहे. पवार साहब हिंदी में सर, आज आपने मतदान किया है यहाँ पे, क्या कहना है सर? लोगों से क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का परिणाम क्या होगा? दूसरा क्या करना है, लोगों ने ये प्रक्रिया में शामिल होने की आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे, शांति से मतदान हो जाएगा और 23 तारीख के बाद ये देश के सामने आएगा कि राज चलाने की जिम्मेदारी वो किसके ऊपर देते हैं. सर, कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास. बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है. जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से, और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है. सर, एनडीए की सरकार बनाने की कितनी संभावना है? शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते, आपण ऐकलं. पुन्हा आपण येऊया राज्यातल्या मोठमोठ्या लढती कोणत्या आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल. बारामतीतली लढत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार, काका आणि पुतण्या. राज्याने अनेक काका आणि पुतण्यांचं राजकारण पाहिले. यावेळेस पुन्हा गेल्या लोकसभा निवडणुकीत जसं लक्ष होतं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, तसंच यावेळेस अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार ही लढाई संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. काय होतंय, योगेंद्र पवार किती त्यांना फाईट देतात अजित पवारांना? अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दादा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अर्थमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे, उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आज अजितदादांकडे आहे. अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वोच्च नेता अजित पवार विरुद्ध प्रथमच लढणारे योगेंद्र पवार यांची ही लढाई संपूर्ण राज्य पाहणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं गेल्या निवडणुकीत कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. पण मधल्या काळामध्ये 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने जे राजकीय पाऊल उचललं, उद्धव ठाकरे आणि शिवसेना सोडून एकनाथ शिंदेनी एक राजकीय बंड केलं. संपूर्ण जगभरासाठी ही मोठी राजकीय बातमी होती. केवळ देशात नाही तर संपूर्ण जगाने ही बातमी पाहिली, एकनाथ शिंदेंचं बंड पाहिलं. आणि आता एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघे अशी लढाई होणार आहे. अर्थात एकनाथ शिंदेंसाठी हे तगडं आव्हान निश्चित नाही, कारण केदार दिघे जे आहेत हे त्यांच्यासमोर निवडणुकीत निश्चितच नवखे आहेत.
आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत. कुणाल, ठाण्यामध्ये हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत? आशुतोष सर, सर्वात प्रथम जर पाहायचं झालं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. अशा प्रकारे वारंवार मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात होतं आणि नेमकं तेच उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना थेट आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं केलेलं आहे. मात्र गेले 3-4 टर्मचे आमदार याच कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहिलेले आहेत. क्लस्टरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. वारंवार विधानसभेमध्ये आवाज हा उठवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं आणि प्राथमिकदृष्ट्या जरी नारळ या क्लस्टरचा नारळ प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटला होता, क्लस्टरच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे. क्लस्टरचा सर्वात मोठा प्रश्न याच विधानसभेमधला आहे, कारण जिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असा किसननगर प्रभाग जर पाहिला तर या किसननगर प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आहेत, धोकादायक इमारती आहेत आणि याच धोकादायक इमारतीमधल्या नागरिकांच्या जीवाला बरं वाईट झालं तर आम्ही करायचं काय, अशा प्रकारचा सवाल देखील एकनाथ शिंदेनी वर्षानुवर्षे बांधलेला आहे. आजही एकनाथ शिंदे या नावाचा एक करिश्मा आपल्याला पाहायला मिळतो. एकनाथ शिंदेंसमोर केदार दिघेचं खरं म्हणजे आव्हान नाहीये. आम्हाला असं वाटलं होतं, अनेक राजकीय विश्लेषकांना वाटलं होतं की आदित्य ठाकरे जे वारंवार त्यांना आव्हान देत होते, की अशी एक चर्चा होती काही काळापूर्वी की आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंसमोर उभे राहतील का, पण तसं काही झालं नाही. आदित्य त्यांच्या वरळी मतदारसंघातच राहिले आणि एकनाथ शिंदेंसमोर उद्धव ठाकरेंनी केदारना उभं केले. खरं म्हणजे एकनाथ शिंदे फार काळ त्यांना प्रचाराची गरजही लागली नाही, एवढा हा त्यांचा मतदारसंघ मजबूत मतदारसंघ आहे. पण यावेळेस मुख्यमंत्री म्हणून ठाणेकर त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात? ज्याप्रमाणे गेल्या 2.5 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेची विकास कामं असतील, त्याचप्रमाणे कोपरी पाचपाकडीसह संपूर्ण 4ही विधानसभेमध्ये जी कामं झालेली आहेत त्या सर्व कामांना एकच नाव देण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात सर की आदित्य ठाकरे हे वरळीमध्येच राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे या ठिकाणी 3 उमेदवार असून देखील एकही ठाकरे गटातला मोठा नेता, दिग्गज नेता या ठाण्यामध्ये फिरकलेला नाही. आदित्य ठाकरे सुद्धा यांनी जाहीर सभा घेतली नाही, रॅली घेतली नाही. त्यामुळे ठाकरेंच्या मोठ्या नेत्यांची कमतरता या ठाण्यामध्ये पाहायला मिळाली. मात्र एकच सभा उद्धव ठाकरेंची झाली. ठाकरेंचे नेते काय आले नाहीत यामागे एक प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. ठाण्यामध्ये आणखीन एक लढत होतीये, कुणाल ठाण्यातली आणखीन एक लढत महत्वाची आहे, राजन विचारे विरुद्ध संजय केळकर. खरं म्हणजे राजन विचारे हा शिवसेनेचा एक तिकडचा मोठा चेहरा आहे, उद्धव ठाकरेंचा अतिशय विश्वासू सहकारी. संपूर्ण राजकीय बंडात उद्धव ठाकरेंची ज्यांनी कायम साथ दिली ते राजन विचारे आणि संजय केळकर, या दोघांमध्ये कशा प्रकारचं आव्हान दिसते? संजय केळकर त्यांना कितपत आव्हान देऊ शकतील राजन विचारेंना? सर, मागच्या 2019ची जर संपूर्णतः समीकरणं पाहिली तर हेच राजन विचारे हे संजय केळकरांसोबत मतं मागण्यासाठी फिरले होते आणि राष्ट्रवादीचा एक म्हणजे पूर्वीचे राष्ट्रवादी यांनी मनसेला पाठिंबा दिला होता. आता समीकरणं बदललेली आहेत सर. पाहायचं झालं तर राजन विचारे यांच्यासोबत अर्धी राष्ट्रवादी आहे, संजय केळकरांसोबत अर्धी राष्ट्रवादी आहे, मनसेचा एक वेगळा उमेदवार या ठिकाणी आहे. ही तिन्ही जी मतं आहेत किंवा तिन्ही समीकरणं आहेत उमेदवारांची ही बदललेली आहेत. कारण मागच्या वेळेस राष्ट्रवादी सोबत असताना अविनाश जाधवांना 75,000पर्यंतचा लीड मिळाला होता. राजन विचारे सोबत असताना संजय केळकरांना 95,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. आता ही समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय केळकर थोड्या मताधिक्याने निवडून येत आहेत. मनसेने मोठ्या प्रमाणात प्रचार जरी केला असला तरी सुद्धा आता मनसेचा जो हार्डकोर मतदार आहे तो मतदानाला उतरतोय का, आणि ज्याप्रमाणे मागच्या वेळेसचं मतदान 75,000चं अविनाश जाधवांना मिळालेलं आहे तेवढं राहतंय की त्यापेक्षा कमी होतंय, याकडेच सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे ठाणे शहर विधानसभेमध्ये एक चुरशीची लढाई पाहायला मिळते. लोकसभेमध्ये पराभूत राजन विचारे यांचं पुनर्वसन करण्यासाठी लाडकी बहीण योजना जी आणली मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी, या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव काय दिसला का मतदानावर?
नक्कीच लाडक्या बहिणींचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये तरी पाहायला मिळाला, कारण मुख्यमंत्री हे संपूर्णतः महाराष्ट्र फिरत राहिले होते, मात्र त्यांच्या लाडक्या बहिणींनी म्हणजेच लाडक्या मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली असं वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नगरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या धनंजय मुंडे काय बोलतात ऐकूया. केलंय नेमकं कुणी केलंय आणि त्याला प्रशासनाला पण शासन करायला अडचण येत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणि या त्या उमेदवाराचं संरक्षण सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये. ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना दिलं गेलं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी माझ्या पत्रातून मांडली. विरोधकांना आरोप केला जातो की पुणे शहर मतदारसंघामध्ये दहशत आहे, दादागिरी आहे, संपूर्ण याच्यामध्ये प्रचारामध्ये हेच येते. नाही आता संभाजी तुला माहिती आहे, तू परळीतलास. असं आहे की तुम्ही जरी आज TV9चे प्रतिनिधी असलात तर आपण एका मातीतले आहोत. आपल्याला माहिती आहे की इथं काय आणि काय नाही. त्यामुळे मला त्या विरोधकांच्या कुठल्याही आरोपाच्या बाबतीत मी काहीही बोललो नाही, कारण या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहेत. आणि आज नाही, ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेब निवडणूक लढायचे त्यावेळेस सुद्धा याच पद्धतीचे आरोप स्वर्गीय मुंडे साहेबांवर व्हायचे. आता ते माझ्यावर होत आहेत. त्यामुळे ही सगळी जी टीका करायची आहे ते एका दुसरं वाक्य जर सोडलं तर गेली 30-35 वर्षापासून विरोधक अशाच पद्धतीचं आरोप करतात. त्याला काही तथ्य नाही. लोकसभेला 74,000ची त्यापेक्षा अधिक लीड होती. कसं पाहताय आता तीच लीड कायम राहील? नाही, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणूक ही लढाई वेगळी असते. लोकसभेची लढाई हे संबंध जिल्ह्याची होती. आणि हो, हे खरं आहे की या परळी मतदारसंघामध्ये 75,000 मताचं मताधिक्य पंकजाताईंना महायुतीच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिलं. आणि ते सुद्धा 75,000 मताचं मताधिक्य आजपर्यंत इतिहासात कधीच कुठल्याच उमेदवाराला या परळी विधानसभा मतदारसंघातून मिळालं नाही. ते आपण ताईंना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. आता या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आज मी सांगणं उचित नाही, पण आपण या बाबतीमध्ये ही लढाई वेगळी आहे, ही विधानसभेची आहे. विधानसभेला मतदान करण्याची मायबाप जनतेची मानसिकता वेगळी असते. स्थानिक आमदार, त्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी बघितलं जातं. आणि आजपर्यंतची सेवा जी काही केली आहे, मी जे सांगितलं की मायबाप जनतेनी या ठिकाणी आपल्यावरती त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यामुळं किती लीड, काय मताधिक्य हे आज माझ्यासारख्याने सांगणं उचित नाही. पण हा नक्कीच आहे की ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये फिरलो, फारसं फिरता आलं नाही, पण जे काय फिरलो त्यात मागच्या 2 निवडणुका मी विधानसभेच्या लढवल्या त्याच्यापेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मायबाप जनतेने या निवडणुकीत देत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये असे व्हिडिओ व्हायरल झाले होते, आरोप झाला होता की बोगस मतदान झालं. आज सकाळी धर्मपुरी मधला एक व्हिडिओ परत व्हायरल होतोय, ज्यामध्ये सांगितलं जातं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरा होता, मात्र त्याची पिन काढली गेलेली होती. स्वतः उमेदवार राजेसाहेब देशमुख त्या मतदान केंद्रावरती पोहोचले होते. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगाच दाखवायचे, मीडियासमोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला, या मातीतल्या माणसाला, मतदारांना बदनाम करायचा. माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मीच विकासाची कामं केली नाहीत तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा. मी जर काही चुकीचं केलं असेल तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा, धनंजय मुंडे म्हणून आरोप करा. पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीनं बदनाम करता ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही. आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे. राज्यात आणि जिल्ह्यात तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतल्या, काय नेमकं चित्र असेल राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं? महायुतीचं अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला निकालाच्या अंती दिसून येईल. जातीपातीचं राजकारण खूप पाहायला मिळालं, खास करून बीड जिल्ह्यामध्ये अगदी ठराविक ह्यानं टार्गेट केलं गेलं, मराठवाडा खास फोकस. त्याला कसं बघताय? नाही, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची, कुठल्या पक्षाने काय करायचं, विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही तिथं, विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवाराने निवडणूक लढायची, त्या विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून निवडणूक लढवून विजय पराजयाचा विचार न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया व्हाव्यात अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललंय ते माझ्यासाठी दुर्दैवी आहे. म्हणजे एकंदर
निवडणुका येतील जातील, कोण हरेल जिंकल, कोण सत्तेत येईल याच्यापेक्षा महत्वाचं माझ्या दृष्टीने संबंध महाराष्ट्र. धनंजय मुंडेंना आपण ऐकत होतो. बारामतीच्या लढतीवर आपण बोलणार आहोत, पण त्याआधी एक ब्रेकिंग बातमी येते माझ्याकडे की आज झारखंडला देखील दुसऱ्या टप्प्यात मतदान होतंय आणि आतापर्यंत सकाळपासून फक्त 12% मतदान तिकडे झालंय, 12.71%. आणि महाराष्ट्रातली आकडेवारी येते सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 6.61% एवढंच मतदान झालंय. अतिशय कमी टक्केवारी आहे महाराष्ट्रातल्या ही मतदानाची, केवळ 6.61% अशी अधिकृत आकडेवारी येते. महाराष्ट्रात अतिशय कमी मतदान होतंय आणि इतकी मतदार जागृती केली होती. निवडणूक आयोग असेल, सगळे राजकीय पक्ष असतील, सगळ्यांनी देखील आवाहन करून देखील मतदानाची टक्केवारी काही वाढत नाहीये. केवळ 6.61% एवढीच आकडेवारी आहे. ही अतिशय कमी आकडेवारी आहे. मतदान करा. जे आमचे प्रेक्षक पाहत आहेत जय महाराष्ट्राचे, त्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे, लोकशाहीचा हा उत्सव आहे. आपण पाहतोय आपल्याला मतदान केल्याशिवाय बदल घडत नसतो आणि केवळ महाराष्ट्रातले 6.61% मतदार यांचंच मतदान झालंय. कुठे गेले बाकीचे मतदार? सगळ्यांनी बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे आणि मतदान करा. तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा. आपण पुन्हा आपल्या चर्चेमध्ये आपण जाऊया. आपण बारामती मतदारसंघाची माहिती घेत होतो. माझे सहकारी देखील माझ्यासोबत जोडले जात आहेत. बारामती मतदारसंघ हा राज्यातला, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला हा एक मतदारसंघ आहे. बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून पवार घराण्याची सत्ता राहिलेली आहे. मोठा विकास बारामतीचा झाला आहे. बारामतीच्या विकासाचं रोल मॉडेल हे संपूर्ण राज्य पाहत असतं आणि या बारामतीचा पुढचा आमदार कोण असणार आहे, या बारामतीमधून विधानसभेत कोण येणार आहे, अजित पवार येणार की योगेंद्र येणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. आपण जाऊया आमच्या प्रतिनिधींकडे. मला सांग की बारामतीकरांसाठी खरं म्हणजे लोकसभेला पाहिला पवार घराण्यातला संघर्ष, सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया आणि पुन्हा हा कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळतोय. कुटुंबातले सख्खे नातेवाईक एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बारामतीकरांच्या मनात काय आहे, काय भावना आहे बारामतीकरांची यावेळेस? नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते बारामतीकडे लागलेलं आहे. कारण या बारामती लोकसभेबरोबरच आता विधानसभेत देखील पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी काटेकी टक्कर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा थेट सामना रंगलेला आहे आणि खऱ्या अर्थाने अजित पवार हे 7 टर्म या बारामती विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 8व्यांदा त्यांनी या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात त्यांचा सखा पुतण्या योगेंद्र पवार हे मैदानामध्ये उभा आहेत आणि त्यांना पाठिंबा जो आहे तो शरद विनोद तावडे पुन्हा एकदा चर्चेत आपण पाहतोय. कालच्या विनोद तावडेंच्या विरारमधल्या कॉन्ट्रोवर्सीनंतर आजची ही विनोद तावडेंची दृश्य आहेत. विनोद तावडे मतदानासाठी आले आहेत. थेट दृश्य ही जय महाराष्ट्र आपण पाहतोय. एक लाइन छोड़ दो, इसके आगे कोई नहीं जाएगा. यहाँ से सुन करके भी सुन ले. थोड़ा बाहर जाने वाले अंदर आने वाले को जगह दे दो प्लीज सर. थोडा भाई मी काय बोलतो, याचा पुढे कोणी जाणार नाही. हा ठीक आहे. मागे दादा तू फ्रेम खराब करू नको. पहिलं पण तू खराब केली फ्रेम. विनोद तावडेंची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना हवे. विनोद तावडे मतदानासाठी आले आहेत आणि सगळ्यांनाच त्यांची प्रतिक्रिया हवे. कारण कालच्या पूर्ण राड्यानंतर आज विनोद तावडे काय म्हणतात ते पाहावं लागेल. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय, त्याच्यात पुढे काय होणार, विनोद तावडे खरंच दोषी होते का हे देखील पाहावं लागेल. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दोन्ही साईडनी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही दोषी करार करता येत नाही. आपण पाहत होतो एक बातमी की राज्यामध्ये आतापर्यंत केवळ 6%च मतदान झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत सकाळी 7ला मतदान केंद्र उघडली आणि इतकी कमी आकडेवारी ही निश्चितच अपेक्षित नव्हती. आपण राज्यातल्या वेगवेगळ्या लढती पाहतोय, त्याच अनुषंगाने आमच्या प्रतिनिधींची चर्चा पण देखील आपण करणार आहोत. पण यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये लक्ष लागले. शिवसेना 2 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 आहेत, शरद पवारांचा, अजितदादांचा. शिवसेना एकनाथ शिंदेंची, शिवसेना उद्धव ठाकरेंची. पहिल्यांदा 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी लढत असणार आहे.
खरं म्हणजे या लढतीमध्ये राजकीय निरीक्षकांचं असंही मत एक आहे की यावेळेस अपक्षांची संख्या 15 ते 20 असू शकते, कारण अनेक ठिकाणी लढती एवढ्या जोरदार लढती आहेत. त्याचबरोबर यावेळेस जिंकण्याचं मार्जिन देखील कमी राहील. अगदी कमी फरकाने अनेक ठिकाणी निवडणूक जिंकली जाईल, हरली जाईल अशी यावेळेसची चिन्ह दिसत आहेत. कारण यावेळेसच्या निवडणुकीत हे जे चित्र आहे असं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी निश्चित नव्हतं. त्यामुळेच आपल्याला यावेळेसची चित्र वेगळी दिसणार आहेत. आपण जाऊया थेट नाशिकला. नाशिकला आमचे प्रतिनिधी किरण माझ्यासोबत आहेत. किरण, नाशिकमधल्या महत्त्वाच्या लढती कोणत्या कोणत्या आहेत? सर, खरं तर ही निवडणूक वेगवेगळ्या अँगलने अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. नाशिकमधले काही मतदारसंघ जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि चांदवड, त्याच पद्धतीने नांदगाव आणि सर्वाधिक हॉट जो मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्यातला तो म्हणजे येवला. कारण या येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण येवला मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी जी भूमिका घेतली त्या सगळ्या भूमिकामुळे भुजबळ हे चर्चेत आलेले होते. निवडणुकीच्या आधी अगदी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये येऊन एक भावनिक आव्हान केलेलं आहे. पण विकासाच्या मुद्द्यावरती इथले मतदार मलाच कौल देतील अशा पद्धतीचा विश्वास भुजबळांना आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण हे राज्याचं हे लक्ष लागलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने नांदगाव मतदारसंघ सुद्धा चर्चेत आलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये ऐनवेळी समीर भुजबळ यांनी आपलं मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने हाही मतदारसंघ चर्चेत आलेला आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे हे वन साइड या मतदारसंघामध्ये जिंकतील अशा पद्धतीचा अंदाज होता. सुहास कांदे आणि या सगळ्या समर्थकांचा प्रचंड संघर्ष आपण पाहिलाय. आता भुजबळांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण नाशिकमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य देखील अधिक आहे. अशा वेळेस ओबीसींची बाजू भक्कमपणे घेऊन मराठा समाजाला अंगावर घेतल्यानंतर भुजबळ यांची पहिलीच निवडणूक आहे. काय सांगशील किरण, तुझं अनालिसिस काय? सर, त्याच अनुषंगाने जे येवला मतदारसंघाची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. कारण येवला आणि नांदगाव या दोन्ही मतदारसंघामध्ये भुजबळ कुटुंबियामधील व्यक्ती आहेत आणि जरांगे पाटील यांनी ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती इतक्या दिवसांपासून आंदोलन करतायत आणि एक मोठा लढा जे आहे ते जरांगे यांनी उभा केलेला होता. तेच जरांगे पाटील यांनी अगदी 2-3 दिवसांपूर्वी म्हणजे मतदानाच्या 2-3 दिवसाआधी ते येवल्यामध्ये आले आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशा पद्धतीचं थेट आव्हान त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच इथली निवडणूक ही पुन्हा एकदा चुरशीची झालेली आहे आणि भुजबळांच्या मते इथले कुठल्याही अगदी खरं. किरण, थोडं थांबवतो. आमचे जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोटेकर हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. नरेंद्र, आता एक आकडेवारी ब्रेकिंग पाहतो मी. नागपूरची आकडेवारी आली आहे. नागपूरमध्ये देखील फक्त 6.86% मतदान झाले. हिंगणामध्ये तर 5.32% झाले. सगळ्यात कमी मतदान दिसते काटोलमध्ये देशमुखांच्या इकडे, जिथे फक्त 5.20% झाले. मतदानाची आकडेवारी काही वाढत नाहीये. आपल्याला असं वाटलं होतं की एक अँटी इन्कम्बन्सी म्हणतो की प्रस्थापितांच्या विरोधात एक जनमत असतं, असं काही दिसतं अजून तरी वाटत नाहीये. तुमचं अनालिसिस सकाळपासून हे जे आपण मतदान पाहतोय, आकडेवारी पाहतोय, तुमचं अनालिसिस काय नरेंद्र? आपल्याला एक पाहावं लागेल की ही जी आकडेवारी आलेली आहे ती साधारण 7 वाजता मतदान सुरू झालं. ही 9 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. सकाळी सहसा ग्रामीण भागामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होत नाही. म्हणजे आत्ता नंतरची जी आकडेवारी येईल त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः कल कळेल मतदारांचा की कशा पद्धतीने मतदान होतं आहे. पण आत्ता जी आकडेवारी दिली आहे जे आपण म्हणालात की कमी मतदान झालेलं आहे किंवा अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव आहे की नाही, याच्यामध्ये आत्ता लगेच आपल्याला त्याच्यावरती मत प्रदर्शित करता येणार नाही. पण मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर त्या लढती बघितल्या तर त्या लढती खूपच एकमेकांना प्रतिस्पर्धी अशा आहेत. याचं कारण असं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतंय की शिवसेना स्प्लिट झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस स्प्लिट झाली आहे. म्हणजेच लोकांना आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे, उमेदवार हा आपला लाडका असतो. पक्षाला मतदान केल्यानंतर आपला उमेदवार कुठे जाईल, तर कुठे ना कुठे तुम्ही म्हणताय तो एक भाग असू शकतो की मतदानाचा निरुत्साह आहे का, म्हणजे ज्या पद्धतीने मतदानाची सुरुवात व्हायला पाहिजे. निवडणुकीच्या आपण मतदान करतो आणि नंतर तो उमेदवार कुठे जाईल याची खात्री नसते. एक नवीन आणखीन ब्रेकिंग माझ्याकडे आली आहे. वरळीमध्ये फक्त 3.78% मतदान झालंय नरेंद्र.
इतकं कमी मतदान मुंबईमध्ये, वरळीमध्ये वाटलं नव्हतं एवढं कमी मतदान येतंय. त्यापेक्षा जास्ती माहीममध्ये झाले. माहीममध्ये 8.14% आहे आणि मलबार हिलला तर 8.31%. अतिशय उच्चभ्रू वस्ती असलेला हा मतदारसंघ, पण मलबार हिलमध्ये मतदान जास्ती दिसतंय. कुलाब्यामध्ये अवघं 5.35%. आपण येऊया वरळीच्या मतदारसंघात. वरळीमध्ये 3.78% ही आकडेवारी, अधिकृत आकडेवारी येते माझ्याकडे शासनाकडून. एवढं कमी मतदान आदित्य ठाकरेंसाठी ही लढाई खरी म्हणजे महत्त्वाची आहे. हे कमी मतदान जेव्हा होतं त्याचे संकेत काय असतात नरेंद्र? नक्कीच कमी मतदान जेव्हा असतं तेव्हा अँटी इन्कम्बन्सी नसते, म्हणजेच मतदार जर बाहेर पडला नाही, ज्या पद्धतीने जर मतदान झालं नाही, आपण म्हणताय त्याप्रमाणे अगदी 3 ते 3.5% जर मतदान झालं असेल, याचाच अर्थ असा आहे की कुठे ना कुठे मतदारांमध्ये हा निरुत्साह आहे आणि हा निरुत्साह जो असतो तो मतदानावरती परिणाम करतो, निवडणुकीच्या निकालावरती परिणाम करतो. ज्या पद्धतीने आपण मागाशी जी चर्चा करत होतो दोघं जण, की ज्या पद्धतीने यावेळेला जी पक्षांमध्ये फूट पडलेली आहे किंवा पक्ष स्प्लिट झालेले आहेत, म्हणजे वरळीमध्ये शिवसेनेचाही उमेदवार आहे, वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन्ही उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना टफ देण्यासाठी मनसेचा एक फॅक्टर आहे. मराठी माणसाचा हा केंद्रबिंदू आहे. मुंबईची वरळी मतदारसंघ अतिशय वेगळा मतदारसंघ आहे. कोळी बांधव आहेत. बीडीडी चाळीमधले मूळ मराठी रहिवासी आहेत. बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट खरं म्हणजे सुरू आहे आणि आदित्य ठाकरेंसारखा एक जेव्हा हाय प्रोफाईल एक कॅन्डिडेट, एक तिकडे त्यांचा उमेदवार आहे, बीडीडीवाल्यांच्या खूप अपेक्षा आहेत, वरळीवाल्यांच्या खूप अपेक्षा आहेत. आणि असं असताना खरं म्हणजे वरळीकरांनी भरघोस मतदान करणं अपेक्षित होतं. वर्षानुवर्षे सचिन अहिरांचा मतदारसंघ, अतिशय सुरक्षित असा मतदारसंघ, की असं गमतीने म्हटलं जातं की अगदी कोणताही नवीन जरी उमेदवार तिकडे आणला तरी देखील वरळी ही शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची जसं म्हटलं जातं. आणि समोर यावेळेस मिलिंद देवरा उभे राहिले. मिलिंद देवरांना उभं करण्याचं कारण काय? मिलिंद देवराला उभं करण्याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गट, म्हणजे शिवसेना स्प्लिट झाल्यानंतर आदित्य ठाकरे समोर तुम्ही जसं म्हणालात की आदित्य ठाकरे हा हाय प्रोफाईल चेहरा आहे, आदित्य ठाकरेंच्या हाय प्रोफाईल चेहऱ्याकडेच आणखीन एक हाय प्रोफाईल चेहरा द्यावा म्हणून त्यांनी मिलिंद देवरांना तिकडनं उमेदवारी दिली. वरळी आता बदलतंय, जरी तिथे बीडीडी चाळ, वरळी कोळीवाडा अशी जरी वस्ती असली तरी वरळी हे गेल्या 5 वर्षामध्ये बदलतं डेस्टिनेशन झालेलं आहे आणि ह्या बदलत्या ह्याच्यामध्ये जो उच्चभ्रू मतदार तिकडे गेलेला आहे तो उच्चभ्रू मतदार नक्कीच आदित्य किंवा शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांच्याकडे आकर्षित होईल. याचबरोबर वरळीमध्ये संदीप देशपांडे पण आहेत. संदीप देशपांडेने गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे. म्हणजे आदित्यला जर टफ द्यायची असेल तर आपण तेवढ्या पद्धतीने काम करायला पाहिजे. वरळी कोळीवाड्याचा मुद्दा जो मनसेने नेहमीच मराठी मतदार, खरं म्हणजे विरोधकांची रणनीती अशी होती की आदित्यांना वरळीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी एकीकडे मिलिंदला उभं करायचं, एकीकडे संदीपला उभं केलं, कारण संदीपचा एक स्वतःचा एक वोटर आहे. मिलिंद देवरासारखा एक अमराठी चेहरा असून देखील एक देवरा कुटुंबाचं एक राजकीय जे एक लिगसी आपण ज्याला म्हणतो ती मिलिंद देवरांच्या पाठीमागे आहे. आणि तिथे वरळीमध्ये आलेले अनेक टॉवर्स जे आहेत त्या तिथे राहणारी जे एक वेगळा उच्चभ्रू वस्ती आहे त्यासाठी मिलिंद देवरा वोट्स खातील आणि या वोट डिव्हिजनाचा फटका बसून आदित्य ठाकरेंना तिथून पराभूत करण्याची रणनीती विरोधकांची आहे, असा काहीसा राजकीय अंदाज आपल्याला दिसतोय. बरोबर, अगदी तो आपण म्हणतो ते बरोबर आहे की कुठे ना कुठे ही मराठी मतं जर विभागली गेली तर त्यातून आदित्यांचा पराभव येईल. आणि शिंदे गटाचा एक प्रमुख हे आहे की जिथे जिथे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते उमेदवार हरले पाहिजेत. किंबहुना भाजपाची पण ही जी इच्छा आहे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार जेवढे हरतील तेवढाच कुठे ना कुठे रिव्हेंज एक घ्यायचा आहे. जो गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी काही राजकीय पार्श्वभूमी महाराष्ट्रातली बदलली, महाराष्ट्रातलं राजकारण असं कधीच नव्हतं जे गेल्या 5 वर्षात आपण बघितलं. मग तो पहाटेचा शपथविधी असू दे, अगदी 2.5 वर्षापूर्वी शिंदेने केलेलं बंड असू दे, हे जर आपण लक्षात घेतलं तर यावेळच्या निवडणुका या सर्वाधिक टफ प्रत्येक पक्षाला ही अडचण आणि म्हणून आपली अशी अपेक्षा होती की यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल आणि तो अजून वाढताना दिसत नाही. खरं म्हणजे तसं म्हटलं तर आदित्य ठाकरेंशी जेव्हा आपण जय महाराष्ट्राने संवाद साधला तेव्हा आदित्य अतिशय निश्चिंत दिसले. त्यांना कुठल्याही प्रकारचं आव्हान वाटत नाही, कारण मनसेचा हा कधी गड नव्हता. आणि संदीप देशपांडे जे आतापर्यंत याआधी अगदी थोड्या कालावधीपूर्वी त्यांना जाहीर केलं की ते वरळीमधून लढतील, पण संदीप देशपांडेंनी वरळी मतदारसंघ एवढा बांधलेला हवा तसा नाही आहे. आणि मिलिंद देवरांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट त्यांची एक निगेटिव्ह होऊ शकते. आदित्य ठाकरेंनी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं, हिंमत असेल तर राज्यसभा खासदारकी सोडा आणि माझ्यासमोर या. त्यामुळे काहीशी अशी भूमिका दिसते, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर ओढून खाल्ली, अशा प्रकारची भूमिका आहे. काही हरले तर राज्यसभेचं त्यांचं खासदारकी शाबूतच आहे. त्यामुळे तिथे असं पण चर्चा होती की आदित्यसमोर येण्यासाठी कोणी उत्सुक नव्हतं.
त्यामुळे आता जो माणूस पुढे यायला तयार झाला ते होते मिलिंद देवरा आणि म्हणून एकनाथ शिंदेनी मिलिंद देवरांना पुढे उभं केलंय. मिलिंद देवरा किती फाईट देतात हे बघायचं. आदित्यचा लीड कमीत कमी करता येईल यासाठी ही रणनीती दिसते. पण तसं म्हटलं तर आदित्य ठाकरेंसाठी हा एक सेफ सुरक्षित कॉन्स्टिट्युएन्सी म्हटली जाते. नरेंद्र, हा नक्कीच सुरक्षित मतदारसंघ आहे, कारण वरळीमध्ये तो आपण जसा मगाशी उल्लेख केला होता की सचिन भाऊ आहिर हे शिवसेनेत होते, त्यांनी आदित्यसाठी किंवा त्याच्या अगोदर शिंदे होते, त्यांनी आदित्यसाठी हा मतदार. राहुल नार्वेकर बोलतात, आपण थेट जाऊया. त्यांना गाड्या मतदान केंद्रापर्यंत नेण्याची परवानगी देण्यात यावी. राहुलजी 200 मीटरच्या बाहेरच मोबाईल देखील काढून घेतला जातोय. पोलीस बोलतात काम नाहीये, नेमकं हे कुणाचं काम आहे? काम पोलिसांचं नाहीये, जे पोलीस करतायत ते दुर्दैव. रिटर्निंग ऑफिसर सर सेंटर कळवलेलं आहे की इकडे सिनियर सिटीजन आणि विकलांग व्यक्तींसाठी गाड्या पोलिंग स्टेशनपर्यंत नेण्यात याव्या. तसं असतानाही ते न करता इलेक्शन कमिशनने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन हे पोलिसांकडनं होताना दिसतंय. माझी मागणी आहे की जे इलेक्शन कमिशनचे डायरेक्टिव्ह फॉलो करत असतील त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. मोबाईल बंदीसाठी प्रॉपर तरी 200 मीटर पर्यंतच हे मोबाईल काढून मोबाईल जे आहे ते स्विच ऑफ करून घेण्यात मला वाटत नाही काही अडचण असावी. त्या संदर्भात पण मी इलेक्शन कमिशन बरोबर बोलत आहे, कारण मोठ्या प्रमाणात लोक इकडे येत आहेत. मोबाईल घेऊन जर आले नाही तर मतदान करून आल्यानंतर आपल्या गाड्या असतील, आपली कोणावर कॉन्टॅक्ट करायचं थोडा खाली करा तर काहीच करता येत नाही. त्यामुळे मोबाईल बंद ठेवून पोलिंग स्टेशनला विशेषतः हा प्रकार सर या मॅडम आकडेवारी आपल्या समोर येत आहेत आणि महाराष्ट्राचा रणसंग्राम आपण पाहतोय. पण हा रणसंग्राम अजून हवा तसा दिसत नाहीये, कारण सकाळपासून मतदानच कमी होतंय. राज्यामध्ये उत्साहात मतदान होईल अशी अपेक्षा होती, काही ठिकाणी सुरू देखील आहे, पण आकडेवारी जी आहे ती अतिशय धक्कादायक आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान फक्त झालं आहे आणि ही टक्केवारी वाढण्याची गरज आहे. आता सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की मोबाईल घेऊन येऊ नका, मोबाईल बाहेर ठेवा, यामुळे लोक मतदान करायला जात नाही आहेत. लोकांना मतदानापेक्षा मोबाईल प्रिय आहे का? पण असं होता कामा नये. एक थोडा वेळ जरी मोबाईल बाहेर ठेवला तरीसुद्धा हरकत नाही, पण मतदान महत्त्वाचं आहे. 5 वर्षांनी एकदाच हा दिवस येतो, एकदाच अशी वेळ येते. त्यामुळे मोबाईलपेक्षा आज मतदानाला महत्त्व द्या. मोबाईल बाहेर ठेवा, हरकत नाही, पण मतदान करा. नरेंद्र, मतदानाची कमी आकडेवारी ही निश्चितच राज्यासाठी, महाराष्ट्रासारख्या एका प्रगतिशील राज्यासाठी निश्चितच ही चांगली नाही. आपण पाहतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदानाची आकडेवारी वाढते. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सुशिक्षित मतदारांचं प्रमाण अधिक असताना देखील जर सुशिक्षित मतदार मतदान करणार नसतील तर ही चर्चा आणि हे सगळा एक्झरसाइज जो आहे हा वायफाय म्हणावा लागेल. नरेंद्र, नक्कीच आपण म्हणता ते योग्य आहे की ज्या पद्धतीने ही यंत्रणा राबवली जाते, ज्या पद्धतीने या यंत्रणेसाठी, कारण लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो आणि हा देशच मुळात असा आहे की जिथे लोकशाहीच मानली जाते, त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणं आवश्यक असतं. मुंबईकर जनतेचं आपण जर म्हणाल तर कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं की कामगार वर्ग असतो किंवा मुंबईची सुट्टी, जे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये बघतो की मिळणारी सुट्टी ही मजा करण्यासाठी किंवा पिकनिकसाठी म्हणून वापरू नका. म्हणून नरेंद्र यावेळेस निवडणुका मतदान बुधवारी ठेवले, कारण लोकसभा निवडणुकीतला अनुभव हा गाठीशी आहे की सुट्या आल्या की मतदार, मुंबईतला जो गावाकडचा मतदार आहे तो गावी जातो आणि मतदानापेक्षा त्याला सुट्टी महत्त्वाची वाटते. आणि जर लागून जर सुट्ट्या आल्या, लॉंग विकेंड आला तर तो लॉंग विकेंड महत्त्वाचा असतो, मतदान महत्त्वाचं नसतं. आपण मगाशी म्हणालात तो मुद्दा महत्त्वाचा. मतदाराला आता खात्रीच राहिली नाही की मी ज्याला मत देतोय तो आज ह्या पक्षात आहे आणि निवडणुकीनंतर तो पक्ष बदलणार नाही. कशावरून नरेंद्र? हां, कारण गेल्या काही वर्षातली जर आपण आकडेवारी पण बघितली असेल तर नोटाचं मतदान बघा वाढत चाललेलं आहे, नोटाची टक्केवारी वाढत चाललेली आहे. म्हणजे नन अदर दॅन मला याच्यापैकी कोणीही उमेदवार नको याची पसंती सर्वाधिक वाढली. हे कुठे ना कुठे द्योतक याच्यासाठीच आहे की पक्षाला मानणारी जरी एक निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जरी असली तरी त्यांना तो उमेदवार नको असतो आणि ज्या पद्धतीने उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये लादला जातो तो उमेदवाराला ती नापसंती असते. आणखी एक ब्रेकिंग येते आपल्याकडे. पुणे जिल्ह्यातली बातमी येते. पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत
फक्त 5.53% मतदान झाले. 5.53% ही पुणे जिल्ह्यातली आकडेवारी. पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणतोय महाराष्ट्राची, या सांस्कृतिक राजधानीमध्ये मतदान कमी होते. नरेंद्र, आपण एक बघितलं पाहिजे, म्हणजे आपण जी चर्चा करतोय की मतदानाची टक्केवारी फार कमी होते. मूळतः शहरी भागातला मतदार जो आहे तो शहरी भागातला मतदार हा चुजी असतो. म्हणजे आपण मतदान करावं की न करावं, ज्याला आपण नेहमी व्हाईट कॉलर मतदान म्हणतो. म्हणजे जिथे वस्ती आहे, वाड्या आहेत, तिथलं मतदान नेहमीच अधिक राहिलेलं आहे. आणि हा पूर्ण देशाचा ट्रेंड राहिलेला आहे. का जिथे जिथे उच्चभ्रू वस्ती असते तिकडचा मतदान. नरेंद्र, मुंबईच्या आकडेवारी जोडतो मी. मुंबईत शहरामध्ये 6.25% आणि उपनगरामध्ये 7.88% आकडेवारी येते. म्हणजे उपनगरातली आकडेवारी वाढते, पण शहरामध्ये आकडेवारी कमी आहे. नरेंद्र, कमी आहे. हां, व्हाईट कॉलर मतदार जो ज्याला आपण म्हटला जातो, जो सुशिक्षित मतदार आहे, तो बाहेर पडायलाच एक द्विधा मनस्थितीत असतो. आपण मतदान करावं की न करावं. मुळात हा लोकशाहीचा उत्सव असल्यामुळे तुम्हाला मतदानाचा हक्क बजावायलाच पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पण तसं होताना दिसत नाही. मुंबईची किंवा पुण्याची आपण आता जर आकडेवारी बघितली तर ती आकडेवारी म्हणजे सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं, 3.5-4 तास उलटून गेलेत. 6% आकडाही आपण जर पार करू शकलो नाही, तर आत्ता आपण आपल्या वाहिनीच्या वतीने एक जाहीर आव्हान असं करूया, तुम्ही पण करा की आपण जास्तीत जास्त मतदान करायला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. कारण नंतर आपण कोणावर तरी बोट दाखवायचं की हे राज्यकर्ते बरोबर नाही आहेत, हे बोट दाखवण्यापूर्वी आपण आपल्या बोटाला शाई लावून घेणं अधिक महत्वाचं आहे. नक्कीच. नरेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी, या विश्लेषणासाठी. पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊच. आणि आमचे प्रतिनिधी संपूर्ण राज्यामध्ये, जय महाराष्ट्राचे 50 प्रतिनिधी जागोजागच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे बातम्या पोहोचवत आहेत. ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. मुंबई उपनगरात मुलुंडमध्ये सर्वाधिक मतदान होत आहे. मुलुंड विधानसभा क्षेत्रात पहिल्या 2 तासात 10.71% मतदान. चला, मुलुंडकरांनी हा चांगला आदर्श ठेवलाय. आणि पुढची बातमी आहे, वांद्रे पूर्व आणि मागाठणे इथे अतिशय कमी 5.04% मतदान झालेलं आहे. ही अतिशय चिंताजनक आहे. मुलुंडकरांनी जो आदर्श दिलाय, मागाठणेकरांनी हा आदर्श पाहावा आणि त्यांनी मतदान अधिकाधिक संख्येने पुढे यावं, हेच जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन. खरं म्हणजे निवडणुकीचा हा, लोकशाहीचा हा पूर्ण एक उत्सव आहे. आता पुढची बातमी येते आपल्याकडे. सुहास कांदेंची बातमी येते. नांदगाव मनमाड रस्त्यावरचा प्रकार झालाय आणि दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची बातमी येतोय. संघर्ष झालाय. सुहास कांदेंनी ज्या मतदारांना बोलवलं असं म्हटलं जातंय, त्यांना समीर भुजबळांनी अडवलं असा आरोप होतोय. कुठे ना कुठे यावेळेस राज्यामध्ये अशा प्रकारचे संघर्ष अपेक्षित होते. सुरुवात झालेली आहे, कालपासूनच सुरुवात झालेली आहे. अनिल देशमुखांच्या हल्ल्यापासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या बातम्या येतात. आणि नांदगावमधली ही बातमी समीर भुजबळांची आणि सुहास कांदेंची. सुहास कांदे एक अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व नाशिकच्या राजकारणातलं. काय म्हणतात सुहास कांदे, आपण ऐकूया. एक मिनिट यशस्वी करण्यासाठी खरं म्हणजे राज्यभर अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत. तरी देखील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे संघर्ष दिसतात. अर्थात परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण पाहतोय की पोलीस प्रशासन जागेवर आहे आणि वेळीच त्यांनी हस्तक्षेप केला आहे. कोणत्याही प्रकारचा अशांतता पसरवण्यास तिथे त्यांनी नियंत्रण आणलेलं आहे. खरं म्हणजे संतोष आपल्यासोबत जोडल्यात आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ. संतोष, काय अपडेट्स आहेत? सुहास कांदे आणि समीर भुजबळ एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे सुहास कांदे यांनी जे ऊसतोड कामगार आले होते मतदानासाठी बाहेर जाऊन, जवळजवळ ते 1000 ते 2000 लोक होते, बसेस आलेले आहे. तर त्या ठिकाणी समीर भुजबळ आल्यानंतर ते दोघं समोर आले आणि शाब्दिक चकमक झाली. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
आणि त्यानंतर पोलीस इथे बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तयार करणार आहे. हे जे आरोप होतोय की बाहेरून आणलेत, मग हे स्थानिक मतदार नाहीयेत, म्हणजे याचा अर्थ काही बोगस मतदानाची शंका व्यक्त केली जाते? नाही नाही नाही, हे नांदगाव तालुक्यात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर बाहेर ऊसतोडीसाठी जात असतो. त्या ठिकाणी हे माणसं आणण्यात आलेले असं सुहास कांदे सांगण्यात येते. तर समीर भुजबळांचा आरोप आहे की या गाड्या तुम्ही करून दिलाय, हे लोक बोगस आणलेले असं त्यांच्या दोघांचे एकमेकांवर आरोप करत आहेत. बरं, पण निवडणूक आयोगाचे अधिकारी तिथे स्पॉटवर आहेत की नाही? आता आली इतक्यात दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अजून सुद्धा तणावाचे वातावरण या ठिकाणी चालू आहे. बरं, पण कुठल्याही प्रकारचा संघर्ष झालेला दिसत नाहीये, परिस्थिती नियंत्रणात दिसते? हो बरोबर आहे, नियंत्रणात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आलाय आणि नियंत्रणात करते. नक्कीच. इथे सकाळपासून मतदान कशा प्रकारे सुरू आहे? लोक बाहेर पडतायत की इथे देखील उत्साह नाहीये लोकांमध्ये? कारण महाराष्ट्रात आपण पाहिले अवघं 6-6.5% मतदान झालंय. नाशिक मधली काय, तुझ्या इकडची परिस्थिती काय आहे? इथं नाशिक जिल्ह्यामध्ये मतदान लोक घराबाहेर पडताय, उत्स्फूर्त प्रक्रिया प्रतिसाद मिळत असून सकाळपासूनच लोक थंडी असल्यामुळे थोडं लेट झाले, पण आता मोठ्या प्रमाणावर नागरिक घराच्या बाहेर पडताय. बरोबर संतोष, थंडी जी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे, थंडी हा देखील एक मुद्दा कमी मतदानासाठी इथे होऊ शकतो. पण आपण आशा करूया की दिवसभरात अजून आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही आकडेवारी जी आहे ही वाढताना दिसून दे. 70% अधिक मतदान एक अपेक्षित आहे महाराष्ट्रात यावेळेस, कारण महाराष्ट्रात लोकांना बदल घडवायचा आहे असं सगळ्यांनाच वाटतंय. बदल घडवायचा आहे, तो सकारात्मक असेल नकारात्मक असेल, पण मतदान होणं आवश्यक आहे. आणि नोटापेक्षा उमेदवाराला निवडणं महत्त्वाचं आहे. नोटापेक्षा नोटा घेऊन नोटाची मतं वाढणं यांनी प्रत्येक वेळेस राज्याच्या विकासाला हातभार लागणार नाही. आपण पाहतोय एक संघर्ष होता होता इथे थांबला. सुहास कांदेने आक्षेप घेतला आणि आता पुढची बातमी आपल्याकडे कोल्हापूरची येते. कोल्हापूरची देखील आपण लढत पाहणार आहोत. आपण बघूया कोल्हापूरमध्ये कोणत्या महत्त्वाच्या लढती आहेत आणि आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी बघतायत. पण आपण थेट जाऊया, विनोद तावडे बोलतायत त्याआधी. लेकिन जैसे सुप्रिया जी ने कल मेरे बारे में झूठा बोला कि 5 करोड़ थे, एक पैसा मिला नहीं, पहले मेरे 5 करोड़ सुप्रिया जी वापस करें. शरद पवारांनी आज तुमच्यावरती टीका टिप्पणी करणं टाळलेलं आहे. शरद पवारांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं की विनोद तावडे चांगले गृहस्थ आहेत, त्यांच्यावरती आरोप जे आहेत ते सिद्ध झाल्याशिवाय मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही म्हणून. नेहमीच मला असं वाटतं की माननीय शरद पवार साहेब एक मॅच्युअर्ड राजकीय नेते आहेत, खूप सिनियर आहेत आणि ते मला तर खूप जवळून ओळखतात. त्यामुळे अशा ह्याच्यात मी असूच शकत नाही, त्यांना माहिती आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद पण मानतो. मैं कल वहाँ नाला सोपारा जाने वाला हूँ, ये किसी को पता नहीं था क्योंकि मैं वाड़ा से लौटते समय उम्मीदवार राजन नाइक को फोन किया कैसे चल रहा है, उसने कहा हम कार्यकर्ता बैठे चाय पे आ जाओ. अब कार्यकर्ता बैठे तो 10-12 बैठे ऐसा मानकर मैं वहाँ चला गया. इसलिए ये किसी की साजिश नहीं, कोई कारण नहीं और ऐसा कोई आपसी झगड़ा भी नहीं. और मेरा मानना है कि एक राजनीतिक घटना का लाभ लेने का प्रयास विपक्ष ने किया क्योंकि वो हार रहे हैं और जब पुलिस को और इलेक्शन कमीशन को कुछ नहीं मिला तो फिर भी ऐसा कहना ये गलत है. वो झूठ बोल रहे हैं था और गृह मंत्री ने पूरा किया होगा, इस तरह से संजय राउत का इशारा था. पूरा गलत है, पूरा झूठ है. मुझे ही नहीं मालूम था मैं जाने वाला हूँ. जो तय हुआ 2 मिनट पहले तय हुआ. ये तो वहाँ कल थे, देख रहे थे, तो मुझे मतलब मेरा आना वहाँ बहुत अचानक हुआ कि निकल बोले आ जाओ चाय के लिए. मुझे लगा 10-12 लोग हैं तो मैं अंदर गया और मैंने वहाँ क्या बोला ये रेकॉर्डेड भी है सब जगह, तो कोई दिक्कत नहीं. तुम्ही म्हणतायत की सुप्रिया सुळेने तुमच्यावरती 5 कोटींचे आरोप लावले. त्यात सुप्रिया सुळेंवरती काल रात्री तुमचे प्रवक्ते असलेले सुधांशू त्रिवेदींनी क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात त्या सगळ्या क्रिप्टोकरन्सीचा वापर या सगळ्या निवडणुकीमध्ये झालेला आहे, त्या पद्धतीचा आरोप केलाय. ऑडिओ क्लिप्स व्हायरल्स होतात. नाना पटोले, सुप्रिया सुळे यांचे एक फॉर्मर IPS ऑफिसर आहेत रवींद्र पाटील, त्यांनी देखील या सगळ्या संदर्भातचे आरोप लावले. मला असं वाटतं की ठोस माहिती अधिकृत मिळाल्याशिवाय सुधांशू त्रिवेदी कधीच पत्रकार परिषद करत नाही. हा माझा त्यांचा विषय अनुभव आहे. सुप्रियाताईंनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की याची चौकशी करा,
तर मला वाटतं चौकशी होईल, त्यात वास्तव बाहेर येईल. माझं मत आहे की जे आरोप आपल्यावर होतात त्याविषयी चौकशी तर झालीच पाहिजे आणि चौकशीतनं जे बाहेर येईल. पण सुधांशू त्रिवेदींचा माझा अनुभव आहे की ते असे राज्यसभा सदस्य आहेत की जर ठोस माहिती नसेल तो ते आरोप करत नाही. AI जनरेटेड ऑडियो था सुप्रिया सुले का हो या फिर नाना पटोले या फिर अमिताभ गुप्ता का, उस ऑडियो में जो है ये जो है साफ तौर पे दिख रहा है और वही आरोप भी है विपक्ष का कि AI जनरेटेड ऑडियो के जरिए जानबूझकर विनोद तावड़े जो पैसे के मामले में वहाँ पकड़े गए थे उस चीज को दबाने की एक कोशिश बीजेपी की तरफ से की गई. मतलब मैं पकड़ा ही नहीं गया, मेरे पास पैसा मिला ही नहीं, तो दबाने की बात है क्या उसमें? चला धन्यवाद. प्रसार माध्यमांना समोर जात आहेत कारण विनोद तावडेंचं पहिल्यापासून हेच म्हणणं होतं की माझ्याकडे पैसे सापडले नाहीत, विरोधकांचे आरोप खोटे आहेत. आता विनोद तावडेंवर एक आरोप होतो, समोर सुप्रिया सुळेंवर आरोप होतो, आता निवडणूक आयोग चौकशी करेल. आपण पुढची बातमी घेऊया. आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमर, कोल्हापुरामध्ये यावेळेस महत्त्वाचा मुद्दा काय होता निवडणुकीला? कोल्हापूरकरांचं काय म्हणणं होतं अमर? अमर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आपण अमरकडे जाऊच पुन्हा. अमर निवडणुकीचे अपडेट्स देतोय आपल्याला. अमरकडून आपण आणखी बातमी घेऊया. तर हे मतदारसंघ आपण आपल्यासमोर जे पाहतोय, चंदगड मतदारसंघाची लढत ती एक आहे आणि राधानगरीची KP पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर, राधानगरीचे प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांची लढत सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. समरजित गाडगे कागलमध्ये हसन मुश्रीफांसमोर उभे आहेत. ही राज्यातली खूप मोठी लढत असणार आहे. काँग्रेसचे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण आहेत आणि अमल महाडिक भाजपचे ते समोर उभे आहेत. काँग्रेसचे राहुल पाटील करवीरमधून आहेत आणि शिवसेना चंद्रदीप नरके आहेत त्यांच्यासमोर. राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर, या दोन राजेशची लढत कोल्हापूर उत्तरमधली ही एक अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि जनस्वराज्याचे विनय कोरे शाहूवाडीत आहेत आणि समोर सत्यजित पाटील शिवसेनाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून. पुढची लढत आपण पाहतोय हातकणंगलेची, राजू आवळे विरुद्ध अशोकराव माने. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या लढती. मदन कारंडे इचलकरंजी विरुद्ध राहुल आवाडे इचलकरंजी. काँग्रेसचे गणपतराव पाटील शिरोळमधून आहेत आणि राष्ट्रवादीचे राजेश पाटील आहेत. दोन पाटलांमधली लढत शिरोळची. पुढची चंदगडची आपण बातमी पाहिली, नंदिनी विरुद्ध राजेश, चंदगड मतदारसंघ. आपण जाऊया अमरकडे. अमर, कोल्हापूरच्या लढती कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय की आता कोल्हापूरकर कोणाला प्रतिसाद देतात ते पाहायचंय. अमर, काय सांगशील यावेळेस कोल्हापुरात कुठला मुद्दा गाजला विधानसभा निवडणुकीत? विधानसभा निवडणुकीमध्ये मुद्दे फार कमी होते, परंतु विधानसभा निवडणूक ही ठराविक मुद्द्यावरच राहिली की गद्दार विरुद्ध खुद्दार, म्हणजे आंबेडकर आणि कोयपे पाटील यांच्यात गद्दारी आणि खुद्दारीमध्ये निवडणूक गाजली. त्याचबरोबर कोल्हापूर उत्तरमध्ये बघायला गेलं तर राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर आहेत आणि राजेश लाटकर हे अपक्ष आहेत आणि महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे शिंदे गटाचे खंदे समर्थक असल्यामुळे त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा ओहापोह झाला, वेगवेगळ्या बातम्या आल्या, परंतु तरीही राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांची काटेकीतोड टक्कर होणारच आहे. अमर, हसन मुश्रीफांची लढत जी आहे, हसन मुश्रीफांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हसन मुश्रीफांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर यावेळेस कोल्हापूरवर प्रभाव टाकणार का हे देखील पाहावं लागेल. मराठा मतदार, OBC मतदार ही समीकरणं कशी फिरवतात त्याबाबत काय तुमचं विश्लेषण आहे अमर? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण कमी प्रमाणात चालतं आणि जरांगे फॅक्टर हा चाललाच नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तरीही कोल्हापुरातील मराठा बांधव कोणाकडे झुकला असं बघण्यापेक्षा महाविकास आघाडीबरोबर असणारे वसंतराव मुळीक लोकसभेला जे शाहू महाराजांच्यावर होते त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. ते मराठा संघाचे काम करतात आणि ते मोठे नेते आहेत, त्यामुळे मराठा समाजाचे नेते आपसुक ही सगळी महायुतीला गेले असं समजलं जातं. परंतु जरांगे पाटील फॅक्टर हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही चालला नाही. त्याचबरोबर कागलमध्ये सर्व प्रकारच्या यंत्रणा राबवल्या, दोन्ही बाजूने काटेकीतोड टक्कर होत आहे. अमर, आपण अपडेट तुझ्याकडून घेऊ. एक ब्रेकिंग येते, त्यामुळे ब्रेकिंगसाठी मी जातोय आता नागपूरला. नागपूरची एक बातमी आपल्याकडे येते. नागपूरच्या कस्तुरबा नगरमध्ये EVM मध्ये बिघाड. माझ्या मते यावेळेसची पहिलीच बातमी असावी की EVM मध्ये बिघाडाची बातमी येते.
एक मशीन बदललं, पण ते बदललेलं EVM मशीन देखील बिघडलं अशी तक्रार येते आणि पहिल्या मशीनमध्ये केवळ 18 जणांनी मतदान केल्याची माहिती येते. आता हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. कस्तुरबा नगरची बातमी, नागपूरची EVM मध्ये बिघाडाची बातमी येते आणि उद्या जर ही निवडणूक अतिशय कट झाली आणि अगदी कमी फरकाने जर विजयी झाला एखादा उमेदवार, तर हा मुद्दा निश्चितपणे उचलला जाईल की EVM मशीन बदलली गेली, मग पहिल्या EVMची जी वोट्स आहे ती ट्रान्सफर झाली की नाही. नागपूरच्या कस्तुरबा नगरची बातमी. आणि आपला नागपूरचा हितेश आपल्यासोबत जोडला गेलाय. हितेश, थेट तुझ्याकडे येतोय. नागपूरची बातमी, काय अपडेट्स? नक्कीच बघितलं गेलं तर सकाळी 7 वाजेपासून मतदानाला जी आहे सुरुवात झालेली आहे आणि उत्तर नागपूरमध्ये जे आहे 2-3 मशीन ज्या आहेत त्या थोड्या त्याच्या तांत्रिक बिघाडामुळे जे आहे ते थोडा उशिरा जे आहे तिथे मतदान करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे पश्चिम नागपूरमध्ये देखील एक मशीन जी आहे त्याच्यात तांत्रिक बिघाड आल्याने तिथे देखील जी आहे 15 मिनिटं लेट झालेलं आहे. उत्तर नागपुरात जर बघितलं गेलं तर एक मशीन जी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने चालू झाली आणि त्यानंतर दुसरी मशीन. पण अधिकारी काय सांगतायत, त्याचं कारण काय होतं? हा तांत्रिक बिघाड होता का? तिसरी तांत्रिक बिघाड असल्यामुळे जे आहे ते मतदान तिथे उशिरा चालू झाल्याचे जी प्राथमिक माहिती आपल्याला अधिकाऱ्यांकडून पण बाहेर जे मतदार आले होते त्या मतदारांशी काही बोलता आलं का तुला? नक्कीच आपल्याला त्या मतदारांशी बोलता आलं नाही. मात्र तिथला एक निवडणूक विभागाकडनं एक आपल्याला व्हिडिओ मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये जे त्रस्त जे मतदार आहेत ते त्या अधिकाऱ्यांशी बोलतानाचा तो व्हिडिओ आपल्याजवळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे मतदानात जो काही फरक पडणार आहे कुठेतरी याचा इम्पॅक्ट नक्कीच या मतदारात पडणार आहे. हितेश, तुझ्याकडे आम्ही पुन्हा येऊ, कारण देवेंद्र फडणवीस आहेत नागपूरमध्ये, अनिल देशमुखांची निवडणूक आहे. नागपूर यावेळेस खूप चर्चेमध्ये आहे. कालपासून अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला त्याच्यावरून जे आरोप प्रत्यारोप वेगळे झाले, अगदी देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यामध्ये भूमिका मांडली की हा सलीम जावेदच्या पटकथेसारखी, सलीम जावेदच्या स्टोरीसारखी एक स्टोरी सांगतायत, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. अर्थात अनिल देशमुख अतिशय संघर्ष करणार निश्चित, कारण यावेळेस त्यांना ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. सगळ्या नागपूरच्या लढती आम्ही तुझ्याकडे येऊच, वेळोवेळी तू आणखीन माहिती घे आणि जरा नागपूरच्या घडामोडी आम्हाला दाखव. पुढच्या वेळेस थोड्या वेळात तुझ्याकडे पुन्हा आम्ही येतोय. आणि आता आपण बातमी पाहतोय की मतदानाचा टक्का कमी होतोय. बातमी येते रितेश आणि जेनेरिया यांनी देखील मतदान केले. आपण बघितलं सचिन तेंडुलकर मतदान करून गेले, सचिन सहकुटुंब मतदान करून गेला, राज ठाकरेंचं मतदान झालेलं आहे, पवार कुटुंबाचं झालेलं आहे आणि महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो मात्र मतदान करण्यास थोडासा अनुत्सुक दिसतोय. मतदानाची टक्केवारी अतिशय कमी आहे. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या लढती आपण जय महाराष्ट्राच्या आपण स्क्रीनवर पाहतोय. नाना पटोले बोलतात, आपण थेट जाऊया. एक है तो सेफ है, हा जो प्रधानमंत्र्यांचा जो नारा होता त्याचा उल्लेख राहुलजींनी त्याचा स्पष्ट केलेला आहे की फक्त सेफ म्हणजे तिजोरी, या राज्याची तिजोरी फक्त अडाणीसाठीच सेफ आहे, अशा पद्धतीचं परवा राहुलजींनी ती भूमिका मांडली. आणि नरेंद्र मोदींचंही सुद्धा जी मानसिकता होती, जी शेतकरी विरोधी आहे, ती तरुणांच्या विरोधात आहे, महागाई वाढून गरिबांना बर्बाद केलेलं आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची भूमिका स्पष्ट महाराष्ट्रामध्ये आहे. आणि भाजप हे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र विकतात, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधला बदलाव जो आहे तो महाविकास आघाडीच्याच बाजूने आहे. बिटकॉइन संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली काल. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधांशु चतुर्वेदी यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही बिटकॉइनचे पैसे जे आहेत ते इलेक्शन्स मध्ये वापरताय. मला तो रवींद्र चव्हाण पाटील जो नावाचा व्यक्ती आहे तोच तोतिया IPS आहे. आपल्या सगळ्या मीडियाला त्यांनी सांगितलं की मी IPS आहे, होतो, रिटायर झालो, पण तोच तोतिया IPS निघाला. भाजप आणि जो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता, ज्यांनी ज्या पद्धतीने ते ऑडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही. सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला तसं हे तोतियागिरी
निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का हा प्रश्न. आणि तुम्ही बघा आज सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहेत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल भाजपवर होती आहे. नाना पटोले शेतकरी आहे, शेतकरी राहील आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिलं, तर मला खरं तर हे बिटकॉइन हा शब्दच मला माहिती नाही काय व्यवहार होतात, पण मला भाजपने त्या लाईनमध्ये आणून ठेवलं तर मला बरं वाटतं. कधी कधी मी मला कधी कधी वाटतं की मी फार श्रीमंत झालेलो आता, त्याच्यामुळे मला बिटकॉइनच्या लाईनमध्ये ह्या लोकांनी आणलं. पण हे भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जो नर्वसपणा आहे, निवडणूक हारण्याची जी स्थिती आहे, आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात, मोदीजी तर देशाच्या बाहेरच चालले गेलेत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज आहे. भंडारात प्रेमसागर गणवीरनं तुमच्यावर आरोप केलेला आहे. ते करू देणार, ते चालत राहते. आपण आता राष्ट्रीय पातळी कुठे गावात आणते. मला आपसे जानना चाहेंगे कि आज महाराष्ट्र में चुनाव है और चुनावों को लेकर के महाविकास आघाड़ी किस प्रकार से जो है एक्सपेक्ट कर रही है रिजल्ट्स, कितना प्रतिशत मतदान जो है कांग्रेस पार्टी को मिल सकता है और क्या कांग्रेस पार्टी की सरकार बनते दिखाई दे रही है? देखो, महाराष्ट्र में कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी. उस तरह से जो मतदान का जो रुझान आ रहा है, कौल आ रहा है, जो लोग मतदान के लिए जा रहे हैं, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस की सबसे ज़्यादा कैंडिडेट चुन के आएंगे और महाविकास आघाड़ी की सरकार आएंगी, इसमें कोई दो मत नहीं है. नाना पटोले त्यांच्यावरच्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर देत आहेत. नाना पटोलेंवर यावेळेस बिटकॉइनच्या व्यवहारात सामील असल्याचा एक गंभीर आरोप करण्यात येतोय. नाना पटोलेंनी त्यावर स्पष्ट उत्तर दिले की माझा याच्याशी कोणताही संबंध नाही. सुप्रिया सुळेंवर देखील अशा प्रकारचे आरोप झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाल्याचा संशय यावेळेस व्यक्त करण्यात येतोय आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नाना पटोलेंच्या आवाजात क्लिप बनवली आहे, सुप्रिया सुळेंच्या आवाजात क्लिप बनवली आहे, अशा प्रकारचा आरोप होतोय. पुढची बातमी आपण घेऊया. किरीट सोमय्या यांनी देखील मतदान केलेलं आहे. वेगवेगळे राजकारणी नेते मतदान करताना आपण पाहतोय, पण महाराष्ट्रातली जनता ज्या प्रकारे जेवढा उत्साह अपेक्षित होता तो दिसत नाहीये. सकाळी 9 वाजेपर्यंतची आकडेवारी ही अतिशय कमी दिसते. खरं म्हणजे मुंबईत सर्वाधिक मतदान मुलुंडमध्ये झालेलं आहे. किरीट सोमय्या देखील मुलुंडचेच आहेत. सगळ्यात कमी मतदान मागाटनेमध्ये आपण पाहिलं. मुंबईतल्या उपनगरातल्या मतदारांचा उत्साह दिसतोय, पण शहरी मतदार जो आहे तो अजूनही आजची मिळालेली सुट्टीच एन्जॉय करतोय का अशी शंका येते. कारण जोपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढत नाही तोपर्यंत आपली लोकशाही सुदृढ होत नाही. खूप उत्साहाचं वातावरण आहे मतदान केंद्रांवर. मोठ्या प्रमाणात माझा नीलमनगर मुलुंड पूर्व येथे लोक उत्साहाने मतदानात भाग घेत आहेत. फिर एक बार महायुती सरकार. छगन भुजबळांनी सहकुटुंब मतदान केले, ती देखील दृश्य आपण पाहतोय. अगदी सेल्फी पॉइंटवर जाऊन फोटो काढण्याचा देखील उत्साह दाखवलाय भुजबळांनी. छगन भुजबळांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. छगन भुजबळ राज्याच्या राजकारणातला एक असं व्यक्तिमत्व आहे जे कायम चर्चेत असतात. मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ हा संघर्ष महाराष्ट्राने यावेळेस पाहिलाय. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आपलाच मतदानाचा हक्क बजावला. आपल्यासोबत मंत्री छगन भुजबळ, काय सांगाल साहेब, मतदानाचा हक्क बजावला? मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे. मीच काय, प्रत्येकाने बजावणं कर्तव्य आहे त्यांचं. या आपल्या मतदारसंघाचा कारभार कोणी पाहायला पाहिजे ते ठरवण्याचा आजचा दिवस आहे येवल्याचा, किंवा सगळ्या मतदारसंघाच्या प्रत्येक ठिकाणी. आणि कोणी आपला कारभार जो आहे कारभार केला पाहिजे राज्याचा, हे सुद्धा या मतदानातून ठरणार आहे. म्हणून बाहेर राहण्यापेक्षा स्वतः मतदान करणं जे आहे हे गरजेचं आहे. एकूणच बघितलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी आपला येवला लासलगाव मतदानाचा हक्क कुटुंबासमेत बजावला आहे. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. छगन भुजबळ अतिशय रिलॅक्स दिसत होते. स्वतःचा मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय
आणि आता आपण पुढची बातमी घेतोय. त्या हितेंद्र ठाकूर, कालपासून चर्चेत असलेले हितेंद्र ठाकूर, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची दृश्य आपण पाहूया. हितेंद्र ठाकूरांचं मतदान आपण पाहतोय. पण त्याचबरोबर माझ्याकडे आणखीन काही ब्रेकिंग बातम्या आल्यात. संपूर्ण राज्यातली जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी आमच्याकडे आलेली आहे. अहमदनगर केवळ 5.91% आहे, अकोला 6%, अमरावती 6.6%, औरंगाबाद 7.5% आहे, चंद्रपूर 8.5% आहे, गडचिरोली 12.33% आहे. संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा असा आहे. 12.33% जर गडचिरोलीचे लोक केल्यात आणि मुंबई शहरामध्ये फक्त 6.25%, जवळपास अर्धी आकडेवारी आहे. पुण्याची आकडेवारी 5.53 आहे, रत्नागिरी 9.30% येत आहे आणि वर्धा 5.93, वाशिम 5.33, यवतमाळ 7.17. राज्यभराची एकूणच आकडेवारी कमी. नाशिकची आकडेवारी फक्त 6.89% येते. जर गडचिरोलीमध्ये 12%हून अधिक मतदान होतं आहे, जिथे अतिशय दुर्गम भाग आहे, तिथे अतिशय एक आव्हानात्मक परिस्थिती असते, अशा ठिकाणचं मतदाराची आकडेवारी जी चांगली आहे, पण शहरी भागातली आकडेवारी कमी येते. राज ठाकरे काय बोलतात ऐकूया आपण. खाली ठेवा. सर बस तुम्ही ओ काका बाजूला हो ना. हे सुरू राहील. सर हे सुरूच राहील. अरे हे खाली करा रे. सुधरतच नाही. खाली करा. असे खाली करा. तुम्ही बाजूला वा ना सगळे. सगळे बाजूला वा. आणि सगळे बाईक खाली करा पहिले. सगळे खाली करा पहिले. खाली करा बाईक. सगळे खाली करा. सगळे खाली करा. खाली करा. सगळे खाली करा. खाली करा. असे वा. एवढा सेन्स नाही. ओके. आवाहन काय कराल, कारण गेल्या वेळेला लोकसभेला मतदान कमी झालं होतं, यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून काय आवाहन. आता येईल तसं येईल. गप्प बसा. सायलेन्स प्लीज. आवाहन काय कराल, कारण गेल्या वेळेला लोकसभेला मतदान कमी झालं होतं, यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून काय आवाहन. आता येईल तसं येईल. गप्प बसा. सायलेन्स प्लीज. गणेश बोला सर. लोकसभेला मतदान कमी झालं होतं, त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल. मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं, त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत. साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात. महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी. हल्ले होतात. अनेक देशमुखांवर हल्ला झाला. तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील.
कळलं ते बघायला मिळेल. साहेब, अमित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत. आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं. काल जो प्रकार विनोद तावडेंच्या सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत जो प्रकार घडला भावनिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करून निश्चितपणे वेगळा दिवस होता तुमच्यासाठी. मी खूप वेळा मतदान केलंय. बॅलेट मशीनवर ठाकरेंसाठी मतदान केलं तुम्ही, चांगली गोष्ट आहे. तर एक वरळीत मनसेचं पत्र व्हायरल होत आहे, शिंदे तुमच्या नावाचं पत्र व्हायरल होत आहे आणि फेक पत्र असल्याचं कळतंय. मला नाही माहिती. तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला. देवेंद्र फडणवीस हे देखील मतदानासाठी पोहोचलेत सहकुटुंब. थेट दृश्य नागपुरातून आपण पाहतोय. राज ठाकरेंनी नुकतंच मतदान करून आल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमचं मत अमित ठाकरेंनाच का, तर यावर देखील स्पष्ट बोलणं मात्र त्यांनी टाळलंय. चांगलं आहे असं एक मोघम उत्तर देऊन ते गेलेले आहेत. नागपूरमधली लढत देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुदगे. देवेंद्र फडणवीसांसमोर एक मोठा चेहरा, मोठं आव्हान मात्र विरोधी पक्षांना उभं करण्यात अपयश आलं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला भाजपाचा सर्वात प्रमुख चेहरा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ही पदं त्यांनी भूषवलेली आहेत. जय महाराष्ट्र आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या यावेळच्या मोठ्या लढती कोणत्या आहेत, प्रमुख लढती कोणत्या आहेत. अमित ठाकरे मतदान करून परत चाललेत. जय महाराष्ट्रावर आपण पाहतोय महाराष्ट्राचा हा रणसंग्राम, मतसंग्राम, वेगवेगळे मुद्दे गाजतायत. वोट जिहादचा मुद्दा गाजतोय, काल नोट जिहादचा मुद्दा आला. पण महाराष्ट्रातल्या या दिग्गजांचं, या राजकारण्यांचं भवितव्य आज EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. कशा प्रकारे त्यांना मतदान मिळतंय हे पाहायचं आहे. पण मतदानाची आकडेवारीच कमी येते, ही मात्र धक्कादायक गोष्ट आहे. महाराष्ट्रातलं शहरी भागातलं मतदान हा टक्का वाढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले जातात. अगदी सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटींनी देखील आवाहन कालपासून करतायत. वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये आवाहन केलं जातंय. शर्मिला ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. आपण पुन्हा एकदा येऊया की 9 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का नगरमध्ये फक्त 5.91%, अकोला 6.08%, अमरावती 6.06%, औरंगाबाद 7.05%. म्हणजे 2 आकडी संख्या देखील गाठता आली नाही आहे 9 वाजेपर्यंत. आता थोड्याच वेळात 11पर्यंत आपण पाहूया, 11 नंतर काय आकडेवारी येते ती थोडी सुखावा असावी. कधी कधी सकाळच्या पहिल्या 2 तासामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये थंडीमुळे देखील मतदान टक्का कमी असतो. ही टक्केवारी नंतर वाढते. लोकसभेच्या वेळेस आम्ही पाहिलं होतं की मुंबईमध्ये शहरी भागात विशेषतः सकाळी जे सिनियर सिटीजन असतात त्यांची टक्केवारी अधिक असते. ही पुढची आकडेवारी येते. बीड 6.88, भंडारा 6.21, बुलढाणा 6.16 आणि चंद्रपूर 8%. यही महाराष्ट्र के भविष्य को बदल सकता है. बोलते आपण थेट जाऊया. आज हमारा चुनाव यानी लोकतंत्र का उत्सव है और मुझे सभी जनता से अपील करनी है कि वो किसी भी हालत में वोटिंग करे और अपना जो अधिकार है, एक प्रकार से मूलभूत अधिकार है, उसका वहन करे और निश्चित रूप से लोकतंत्र को सर, भाजपा के लिए क्या माहौल देख रहे हैं आप? क्या 80 से ज्यादा सभाएं कर चुके हैं पूरे राज्य में? महाराष्ट्र में मेरा विश्वास है कि इस समय निश्चित रूप से हम लोग अच्छी मेजोरिटी मिलाकर चुनाव जीतेंगे. कटेंगे तो कटेंगे. नितीन गडकरींचा आवाज थोडासा व्यत्यय आलाय. पुन्हा आपण जाऊयाच. तोपर्यंत पाहतोय आपण स्क्रीनवर आकडेवारी. जळगाव 5.85, जालना 7.51%, कोल्हापूर 7.38, लातूर 5.91. कोल्हापूरची आकडेवारी देखील अतिशय कमी आहे.
शहरी भाग, ग्रामीण भाग सगळीकडची आकडेवारी जी आहे, धुळे 6.79, गडचिरोली मी जसं म्हटलं सर्वाधिक आकडेवारी, सर्वाधिक मतदान गडचिरोलीत झाले, गोंदिया 7.94, हिंगोली 6.45, मात्र गडचिरोलीचं 12.33% मतदान जे आहे हे निश्चितच लक्षवेधी आहे। ही आकडेवारी मुंबई शहराची, मुंबई शहर 6.25, मुंबई उपनगर 7.88, नागपूर 6.86, मुंबईपेक्षा थोडंसं अधिक आहे, नांदेड त्याहीपेक्षा कमी आहे 5.42%। एकूणच निरुत्साह दिसतोय सकाळच्या पहिल्या 2 तासामध्ये। ही जी आकडेवारी आहे 2 तासाची, ही मतदान हे 9 वाजेपर्यंत झालेलं मतदान आहे। नंदुरबार 7.76, नाशिक 6.89, उस्मानाबाद देखील अतिशय 4%पेक्षा जवळपास झालेलं आहे। प्रसारमाध्यमांना आता प्रतिक्रिया थोड्याच वेळात मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस मतदान केंद्रातून बाहेर येत आहेत, आपण त्यांचाही संवाद आपण ऐकणार आहोत। नितीन गडकरी प्रसारमाध्यमांशी बोलत होते। नुकतंच राज ठाकरे यांनी सहकुटुंब केलेलं मतदान आपण पाहिलं। अमित ठाकरे, उर्वशी, शर्मिला ठाकरे आणि आता देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची आई मतदान करून आलेत। सगळे दिग्गज मतदान करतायत, पण महाराष्ट्रातली सामान्य जनता अजूनही हवी त्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत नाहीये। जय महाराष्ट्राचं हे आव्हान आहे, हे नम्र आव्हान आहे की सगळ्यांनी मतदान करा, एक आपलं कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे। या लोकशाहीने मिळालेला आपल्याला हा हक्क आहे आणि 5 वर्षातून एकदाच ही संधी येते। आपण कोणतीही कारणं सबबी न सांगता आपण मतदान करणं आवश्यक आहे। आणि आता मतदान केंद्रावर लोकसभेच्या वेळेस काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या, रांगा लावताना अडचणी आल्या होत्या, त्या सगळ्या अडचणी दूर करून निवडणूक आयोग सज्ज झाला आहे आणि मतदारांना लवकरात लवकर मत देता यावं, कमीत कमी वेळात देता यावं यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा असतात, तरी देखील मतदार जात नाहीत। स्क्रीनवर आकडेवारी आपण पाहतोय परभणी 6.59, पुणे 5.53, रायगड 7.55 आणि रत्नागिरी 9.30। पुणेकरांनो बाहेर पडा आता, 5.53% फक्त आकडेवारी आहे, ही अतिशय कमी आहे। सांस्कृतिक राजधानी पुणे, सुशिक्षितांचं शहर पुणे, संपूर्ण देशातून शिकण्यासाठी शिक्षणाचं माहेरघर, शिक्षणाची देखील एक शैक्षणिक राजधानी होते पुणे आणि तिथे आकडेवारी कमी येते। सांगलीची आकडेवारी येते 6.14, सातारा 5.14, सिंधुदुर्ग 8.61 आणि सोलापूर कमी आहे 5.07। सोलापूरकरांनो बाहेर पडा मतदानासाठी, मतदान करणं हे प्रत्येकाने गरजेचं आहे, आपल्याला मिळालेला एक हक्क आहे आणि आपल्यासाठी एक ते कर्तव्य आहे। प्रसार माध्यमांमधून, सोशल मीडियातून एवढी जनजागृती केली असताना देखील मतदानाची आकडेवारी कमी होते, ही निश्चितच चिंतेची बाब आहे। जय महाराष्ट्र आपण थेट पाहतोय राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून निवडणुकीचे सगळे अपडेट्स। आज मतदानाचा दिवस आहे आणि 23ला आपल्याला सगळा रिझल्ट मिळणार आहे, पण 20 नोव्हेंबर हा दिवस अनेक राजकारण्यांसाठी महत्त्वाचा ठरतोय। अनेक राजकारण्यांचं भवितव्य, राजकीय भवितव्य, अजितदादांसाठी तर हे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, कारण वैयक्तिक त्यांना स्वतःचं मताधिक्य देखील टिकवायचं आहे, पण त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे 20पेक्षा अधिक जागा त्यांना निवडून आणण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे। कारण महायुती जर पुन्हा सत्तेत यायची असेल तर अजित पवारांना 20 ते 25 जागा कमीत कमी अपेक्षित आहेत। जर त्यापेक्षा जागा कमी झाल्या तर महायुतीसाठी अडचण होऊ शकते। त्यामुळे वैयक्तिक परफॉर्मन्स बरोबर संपूर्ण पक्षाचा परफॉर्मन्स हा देखील अजित पवारांसाठी या निवडणुकीत महत्त्वाचा आहे। अर्थात योगेंद्र पवार त्यांना किती तगडं आव्हान देतात हे पाहावं लागेल। योगेंद्र पवारांची पहिलीच निवडणूक आहे, पण योगेंद्र पवारांच्या पाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंब उभे राहिलेलं आपण पाहतोय। अनेक प्रकारचे भावनिक आव्हानं केली जात आहेत। अर्थात अजितदादांशी जेव्हा आम्ही बोललो, जय महाराष्ट्राने जेव्हा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा अजितदादा निश्चिंत दिसले होते, कारण बारामतीकर त्यांच्याच पाठीशी उभे राहतील। बारामतीमधला जो विकास आहे, बारामतीतले वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि बारामतीतला उद्योग, या सगळ्यांचा जो एक विकास दिसतोय। काय सांगणार? देवेंद्र फडणवीस बोलतात लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे, या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे। आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना
माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती. मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल, कशा प्रकारे बघता तुम्ही? मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता, काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. दुसरं, लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती, ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या. त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आत्ता आज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढेल. लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो टक्का. मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5 ते 6% कमी असतो पुरुषांपेक्षा. मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतील. महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे. अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे. नाही, अपेक्षा एवढंच झालंय, कुठेही कमी झालेलं नाही. काय वाटतं? कॉन्फिडन्स आणि हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर. नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं. ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे. काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. ज्या घटना घडल्या त्यावरनं काय अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले काटोलमध्ये अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे, दगडफेक आहे, मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IG जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम, त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांतसारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं आहे. बिटकॉईनमध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे. काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. देखिए, लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है. महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें, क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है, ये हमारा कर्तव्य भी है. और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं. तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है. इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें, ऐसी मेरी सबको प्रार्थना है. Serious allegations were raised against Vinod Tawde yesterday. Then later, timing has been very interesting. Supriya Sule and Nana Patole, their audios were circulated by BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by BJP? जहाँ तक विनोद तावड़े जी का सवाल है, मैंने कल भी स्पष्ट कर दिया, न उन्होंने कोई पैसा बांटा, न उनके पास कोई पैसा मिला. जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया, एक इकोसिस्टम को यूज़ किया गया. जहाँ तक सुप्रिया सुळे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व IPS अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है. और मैं आज इतना ही कहूँगा, इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए
क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत ज़रूरी है। एलिगेशंस बहुत सीरियस है, तो इसकी पूरी तफ्तीश हो, इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए, ऐसा मुझे लगता है। Ajit Pawar has confirmed that particular audio of Supriya Sule wherein he has said that I have worked with Supriya Sule for years and I can understand her voice. Supriya Sule has said that this is forged and my voice is not there in that particular audio. देखिए, पहली बात तो यह है कि वॉइस जो है वो सुप्रिया ताई जैसा हमको ध्यान में आता है, हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है, लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूँ कि दूध का दूध पानी का पानी हो जाए। अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीडिएटली आपको पता है कि एआई के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है। तो निश्चित रूप से हमारी ये अपेक्षा होगी एजेंसियों से, चूँकि ये मसला बिटकॉइन का है, ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है, इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए। ये कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ, ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला है। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता सहकुटुंब जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला. यांना कोथरूडमध्ये आपण आता मतदान केलंय. नेमकं काय वाटतंय हे सगळं चित्र पाहून? खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. मला असं वाटतं, म्हणून पुन्हा एकदा मला हा विश्वास आहे की निश्चितपणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल. कारण लोक ते दिसतंय, लोक बोलत आहेत की मागच्या 2.5 वर्ष खूप चांगलं काम झालं. मोदीजींच्या सरकारने गेली 10 वर्ष या राज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि सगळं पाहता शेवटी नागरिकांनी हेच ठरवलंय. ते जे काही आता बोलतायत की दिसतं की पुन्हा एकदा नक्की मोदीजींवरती विश्वास आहे, या राज्यातल्या महायुतीच्या सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास नक्की आहे. त्यामुळे पद्धतीने या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले. काल विनोद तावडेंवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप केला. हे सगळं पाहून अण्णा नेमकं काय चित्र? निवडणूक आहे, एक दिवस शिल्लक होता. राजकारण तिथली निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता सहकुटुंब जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला. यांना कोथरूडमध्ये आपण आता मतदान केलंय. नेमकं काय वाटतंय हे सगळं चित्र पाहून? खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. मला असं वाटतं, म्हणून पुन्हा एकदा मला हा विश्वास आहे की निश्चितपणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल. कारण लोक ते दिसतंय, लोक बोलत आहेत की मागच्या 2.5 वर्ष खूप चांगलं काम झालं. मोदीजींच्या सरकारने गेली 10 वर्ष या राज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि सगळं पाहता शेवटी नागरिकांनी हेच ठरवलंय. ते जे काही आता बोलतायत की दिसतं की पुन्हा एकदा नक्की मोदीजींवरती विश्वास आहे, या राज्यातल्या महायुतीच्या सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास नक्की आहे. त्यामुळे पद्धतीने या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले. काल विनोद तावडेंवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप केला. हे सगळं पाहून अण्णा नेमकं काय चित्र? निवडणूक आहे, एक दिवस शिल्लक होता. राजकारण या ठिकाणी चालू आहे. तो त्यातलाच एक भाग होता. तिथली निवडणूक आम्ही जिंकतो हे दिसल्यानंतर विरोधकांनी केलेला विषय आहे. त्यामुळे ते स्पष्ट झाले काल सगळं. कोथरूडमध्ये काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला? कोथरूडमध्ये पुन्हा एकदा कमळ फुललेलं दिसेल आपल्याला. आणि पुण्यातील परिस्थिती? पुण्यामध्ये आता आमचे 7 आमदार आहेत. या निवडणुकीमध्ये आम्ही 100% स्ट्राईक रेट देऊ. 8 आमदार आमचे पुण्यात निवडून येतील. भाजपचा मुख्यमंत्री होईल ना? महायुतीचा. भाजपचा? महायुतीचा. तर मुरलीधर मोहोळ यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांची मुलगी, त्यांची पत्नी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या माध्यमातून जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांनी एकत्रित येत सगळ्यांनी मतदान करावे असा संदेश देखील जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय. पुण्याहून रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. सर्व जनतेला, मायमाऊलींना माझी विनंती आहे की आपण 100% सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद द्या. सर्व जनतेला, मायमाऊलींना माझी विनंती आहे की आपण 100% सगळे लोक मतदानाला या आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला आशीर्वाद द्या.
आणि म्हणून